चलो कशा आहात सगळे. गुड इव्हनिंग. आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो SBIचं जे ॲडव्हर्टाइजमेंट आलंय त्याबद्दल आहे. आणि बरेच जण विचारत होते की सर मग त्याशी रिलेटेड नवीन बॅच कधी स्टार्ट होईल, सिलेबस कव्हर होईल का. त्याच्याबद्दल मी सगळ्यात शेवटी बोलतो, कारण एवढ्या शॉर्ट नोटीसवर सिलेबस कव्हर होणं मुश्किल आहे. बट स्टील तर आपण सुरुवातीला या नोटिफिकेशन बद्दल डिटेलमध्ये बघू. आणि या नोटिफिकेशनचं वैशिष्ट्य काय सगळ्यात महत्त्वाचं, की हे खूप शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये सिलेक्शन करून जातं. बाकीच्या जर नोटिफिकेशन बघितलं तर भरपूर वेळ लागतो त्याला, पण हे खूपच फास्ट आहे. आता ते स्टार्टिंगच तिथून करू आपण. तर हा व्हिडिओ जो आहे तो मला वाटतं जुने स्टुडंट्स तर बघतीलच, पण जुन्या स्टुडंटला इतके इश्यूज राहत नाही, त्यांना बऱ्यापैकी माहिती काय आहे काय नाही. पण याच्यामध्ये काही चेंजेस आहेत काही ठिकाणी थोडेसे, जे मुलं खूप जास्त मिस्टेक्स करतात याच्यामध्ये. तर ते सगळ्यात शेवटी डाऊट्स सेक्शनमध्ये घेतलेले आहेत. आणि नवीन मुलांनी मला वाटतं की हा व्हिडिओ थोडासा व्यवस्थित बघा, कारण नवीन मुलांनाच खूप जास्त प्रॉब्लेम येतात. तर मी सुरुवातीला एकदा परत रिपीट करतो की या व्हिडिओमध्ये तुमचे मॅक्झिमम डाऊट्स क्लिअर होतील. आणि आम्ही सगळ्यात शेवटी जे कॉमन डाऊट्स आहे, जे मागच्या वर्षी मुलांनी फोन करून विचारले होते, ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे नोटिफिकेशन नंतर 2 दिवसानंतर व्हिडिओ येतोय. सगळ्या मुलांना डिस्कस करून घेतले की लास्ट टाइम तुम्हाला काय काय डाऊट्स होते. आम्ही पण आमचं बघितलं सगळं रेकॉर्ड, मागच्या वेळेसचे डाऊट्स बघितले आपण, त्यानुसार आपण सगळं करतोय. तर सगळ्यांना एवढीच रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ पहिले पूर्ण बघा. याच्यात तुमचे 99% डाऊट्स क्लिअर होतील. काही राहिले तर कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये आम्ही लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू, जर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर. जर तुमचा डाऊट असा असेल जो या व्हिडिओमध्ये कव्हर झाला असेल, तर मग कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर भेटणार नाही. ठीक आहे. आणि तिथेही नाही कव्हर झाला तर मग तुम्ही कॉल करून विचारून घ्या. ठीक आहे. पण आम्ही पूर्ण ट्राय केलेलं आहे की तुमचे मॅक्झिमम डाऊट्स याच्यामध्ये क्लिअर होतील. डन. सो सुरुवातीला बघून घेऊ आपण आता नोटिफिकेशनचं काय काय आहे. याची जी विंडो आहे ऍप्लिकेशनची, ती तुमची 25 ऑक्टोबर पर्यंत आहे. ठीक आहे. चालू तर झालेलीच, आज 7 तारीख आहे, 5 तारखेपासून चालू झालेली आहे. त्यानंतर प्रीची एक्झाम जी आहे त्याची डेट डिक्लेअर नाही आहे, नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2021. त्यानंतर मेन एक्झाम जी आहे ती डिसेंबरमध्ये होईल, एवढं त्यांनी फिक्स सांगितलेलं आहे. आता कदाचित असं येऊ शकतं की डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये प्री होईल तुमची, समजा लांबलीच तर. एक एक जस्ट अजम्पशन, कारण यांनी डिसेंबर पण दिलेलं आहे. पण डिसेंबरच्या एंड पर्यंत का होईना यांचं म्हणणं आहे की मेन्स होईल. आणि मागच्या वेळेस पण SBIने ज्या डेट्स दिल्या होत्या त्याच डेटला सगळं काही झालं होतं. त्यामुळे तुम्ही पकडून चला या डेट्स. GE म्हणजे ग्रुप एक्सरसाइज आहे. ठीक आहे. GD जसं असतं ग्रुप डिस्कशन, त्या टाईपमध्ये ग्रुप एक्सरसाइज आहे. त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. आणि पर्सनल इंटरव्ह्यू जे आहे किंवा फक्त इंटरव्ह्यू होईल तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वीकमध्ये होईल, फेब्रुवारीच्या 2022ला. आणि जो फायनल रिझल्ट लागणार आहे तुमचा तो असणार आहे फेब्रुवारी किंवा मार्च 2022. तर जर तुम्ही एंड जरी बघितला, वर्स्ट सिनारिओ मार्च 2022, आणि स्टार्टिंग जर बघितली आपण, आता नोटिफिकेशन आलेली आहे, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, बस 6 महिन्यामध्ये पूर्ण काम होतंय. लास्ट टाइमचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 6 जानेवारीला प्री झाली होती आणि 30 मार्चला मुलांचा रिझल्ट आलेला होता आणि काही मुलं जॉईनही झालेले होते. ठीक आहे. पण नोटिफिकेशन थोडं आधी आलं होतं डिसेंबरमध्ये, म्हणजे जवळपास 4 महिन्यामध्ये इतकी फास्ट प्रोसेस झाली होती. आता तुम्हाला इथे थोडेसे 6 महिने दिसत आहेत. ठीक आहे. पूर्ण नोटिफिकेशन पासून तर खूप फास्ट प्रोसेस असते. पण मग सर जेवढा फास्ट प्रोसेस होते तेवढा फास्ट सिलेक्शन होईलच का आमचं, त्यासाठी मेहनत भरपूर लागते. काय काय नाही सगळं आपण पुढे बघू. तर या डेट्स तुम्ही इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. सध्या तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची डेट एवढीच आहे की 25 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. माझं मत आहे 25 ऑक्टोबर जरी असेल तर तुम्ही एक 15 ऑक्टोबरचा बेंचमार्क पकडा. दसऱ्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरून मोकळे होऊन जा. कारण की शेवटी भरपूर प्रॉब्लेम येतो वेबसाईट्सला. बऱ्याच वेळेस डबल ट्रान्झॅक्शन करावं लागतं, बऱ्याच वेळेस पेमेंट फेल होऊन जातात किंवा लास्ट डेला पेमेंटच होत नाही, मग लास्ट डेटही संपून जाते. बऱ्याच जणांचा फॉर्म भरलेला असतो पण पेमेंट राहून जातं. तर पेमेंटचा तर बरेच जण गडबड करतात, पेमेंट राहू देतात, बाकी पूर्ण फॉर्म भरून ठेवतात आणि शेवटी विसरून जातात. त्यामुळे 25 ऑक्टोबर ही डेट लक्षात ठेवा. पण मी म्हणाल डोक्यामध्ये 15 ऑक्टोबरच ठेवा तुम्ही. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ आपण. याच्यानंतर वॅकन्सीजचं कसं आहे. वॅकन्सीज लास्ट टाइम जेवढ्या होत्या तेवढ्याच आहेत. 2000 रेग्युलर वॅकन्सीज आहे. बॅकलॉगच्या थोड्यात त्यात 56 टाकलेलं आहे, तशा 2056 नाही. पण आता मला असं वाटतंय की वॅकन्सीजपेक्षा वॅकन्सीजचा एवढा इश्यू नाही, कारण की ऑल ओव्हर इंडिया आहे, त्यामुळे त्या डिस्ट्रीब्यूट होतील. पण मुलांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही EWS कॅटेगरीमध्ये येतो, मग EWSच्या वॅकन्सी आम्हाला थोड्याशा कमी दिसत आहे, ओपनच्या जास्त दिसत आहे, म्हणजे जनरलच्या. किंवा आम्ही SC कॅटेगरीत येतो, SCच्या 300 वॅकन्सी दिसत आहे, पण मग जनरलच्या 810 दिसत आहे. मग कसं करावं ते बघा. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीत असो, SC मध्ये असो, ST मध्ये असो, EWS असो, OBC असो, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही त्याच कॅटेगरीमधनं फॉर्म भरा. असं नका विचार करू की ओपनच्या वॅकन्सी जास्त आहे म्हणजे आपण तिकडनं अप्लाय करायचं. कारण जर समजा फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट EWS कॅटेगरीत येतो आणि तिकडे 400 वॅकन्सीज असतील, तर त्या 400 तर तुम्हाला भेटणारच आहे, प्लस ओपनच्या पण वॅकन्सीज भेटणार आहे. जर एखादा SC कॅटेगरीमध्ये येतो तर त्याला SCच्या वॅकन्सी तर भेटतात 300, प्लस ओपनच्या 810 पण भेटणार आहे, म्हणजे टोटल 1110 भेटतात. क्लिअर. तर हे सगळ्यांसाठी असतं. त्याच्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्या पण रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्याच्यात एक जरी वॅकन्सी असेल तरी त्याच्यातनंच अप्लाय करा, त्याच्यातनंच. कारण तुम्हाला जनरलच्या वॅकन्सी तर बाय डिफॉल्ट भेटतातच भेटतात. क्लिअर. सो कोणाचं काही जरी असेल
की सर माझं असं असं आहे, मग मी दुसऱ्या कॅटेगरीतनं फेक फॉर्म भरू का? तर ते तसं करू नका. आता IBPS कडे रेकॉर्ड तर असताना आजकाल नियम खूप जास्त स्ट्रिक्ट होत आहे. पास्टमध्ये काही मुलांनी कधी केलं असेल, तुम्ही कोणाकडून ऐकलं असेल, पण मला असं वाटतं की आता फेक फॉर्म वगैरे भरू नका. जर का तुम्हाला त्यांनी डिस्क्वालिफाय केलं फक्त याच एक्झामसाठी नाही, पुढे पण काही वर्षांसाठी, तर परत प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळे शक्यतो फेक फॉर्म भरणं अवॉइड करा. तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीतनं आहेत त्या कॅटेगरीतनंच फॉर्म भरा. आणि ईडब्ल्यूएसचं सर काही स्पेशल, ईडब्ल्यूएसचं त्यांनी असं केलेलं आहे व्हॅलिडिटीसाठी. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुमच्याकडे फायनान्शियल इयर 2020 आणि 21चं ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट पाहिजे. आता 20 आणि 21 म्हणजे या मार्च 31लाच या वर्षीच तुमचं 2021चं जे काय फायनान्शियल इयरचं सर्टिफिकेट पाहिजे होतं 20 आणि 21चं, ते संपून गेलेलं आहे. म्हणजे त्या नोटिफिकेशननुसार तर असं कळतंय की 20 आणि 21 म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षीचं फायनान्शियल इयरचं सर्टिफिकेट पाहिजे. 20 आणि 21 म्हणजे 21 आता मार्चमध्ये संपले त्यांच्या अकॉर्डिंगली, बरोबर. जर या वर्षाचं तुमच्याकडे फायनान्शियल सर्टिफिकेट असेल तर ते 21 आणि 22चं असणार आहे. करेक्ट. तर माझा तो एक सगळ्यात मोठा इश्यू आहे. तर भरपूर जण त्याच्याबद्दल कन्फ्युज्ड आहेत. पण आम्ही नोटिफिकेशनमध्ये बघितलं आणि स्वतः फॉर्म भरून पण बघितलं. व्हिडिओ लेट येण्याचं कारण ते पण होतं. आम्ही स्वतः फॉर्म भरला, म्हणजे ओम सरांनी भरला होता आणि त्याच्यातही त्यांनी मेन्शन केलं की जर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये असाल तर तुमच्याकडे फायनान्शियल इयर 2020-21चं सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी काढलेलं पाहिजे होतं. 31 मार्च 2021च्या आधी काढलेलं पाहिजे होतं. आता किती जणांनी काढलेलं आहे बघा. ज्यांनी काढलेलं असेल तेच ईडब्ल्यूएस मधनं फॉर्म भरू शकता त्यांच्या रूलनुसार. अदरवाईज तुम्हाला जनरल कॅटेगरीतनं फॉर्म भरावं लागेल. पण ऑन द कॉन्ट्ररी काही मुलांचं म्हणणं आहे, सर जनरल्स आणि ईडब्ल्यूएसचा कट ऑफमध्ये भरपूर डिफरन्स असतो. आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊ का? मग आता ती एक रिस्क तुम्ही घेऊ शकता. नाही तर मग ही रिस्क घेऊ शकता या वर्षाचं अप्लाय करून. पण मग या वर्षाचं जर तुम्ही अप्लाय केलं तर कदाचित मेन एक्झाम नंतर तुम्हाला डिस्क्वालिफाय नको करायला, इंटरव्ह्यूच्या सिलेक्शन नंतर किंवा फायनल सिलेक्शन नंतर. तर आता सध्या तरी अशी सिच्युएशन आहे की आम्ही तिथं फोनही लावून बघितला त्यांच्या ह्याच्यावरती, पण फोन काही लागत नाही त्यांच्या, ते उचलत नाहीये. पण बाकी नोटिफिकेशन बघितलं, जे आपले एसबीआय पीओ आहे त्यांच्याशी बोललो, ते म्हणजे सर एसबीआयच्या नोटिफिकेशनमध्ये कधीच गडबड नसते. त्यामुळे जर असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर मुलांना 2020 आणि 21चंच फायनान्शियल सर्टिफिकेट लागेल ईडब्ल्यूएसचं, दुसरं चालणार नाही जर ते यावर्षीच असेल तर. आता काही काही महाभाग असे असतील की ज्यांनी अजून सर्टिफिकेट काढलंच नसेल, मागच्या वर्षीचं तर राहू द्या, या वर्षीचं पण नसेल त्यांच्याकडे, बरोबर, अजून अप्लायच नसेल केलेलं. आता अशा मुलांनी काय करावं, तर ॲज पर रूल तुम्ही जनरल कॅटेगरीतनं फॉर्म भरला पाहिजे असं त्यात लिहिलेलं आहे. तर तो रूल एकदम व्यवस्थित वाचा. मी माझ्या साईडने पूर्ण हे क्लिअर केलं, कारण याच्यासाठी खूप मुलांचे नंतर फोन येतील. आत्ता फोन नाही येणार. 25 ऑक्टोबर लास्ट डेट आहे, तर बरोबर मुलांचे 20, 21, 22 ऑक्टोबरला फोन यायला चालू होतील की सर मी ईडब्ल्यूएस मधनं भरू की नाही. ते एकदम क्लिअर आहे, त्याच्यात तसं क्लिअर दिलेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ त्याच्या आधी बघत असाल तर त्याच्यावरती काही नंबर्स दिलेले असतात, एसबीआयच्या याला तुम्ही फोन करून बघा ते काय म्हणतायत. पण जर मुलांनी मला फोन करून विचारलं की सर तुम्हाला काय वाटतं, तर मला हेच वाटतंय की जर तुमच्याकडे 20 आणि 21 फायनान्शियल इयरचं ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असेल तर आणि तरच अप्लाय करा, अदरवाईज करू नका. कारण आता मागे पण धीरज शेळके म्हणून एक स्टुडंट होता, त्याचं आरबीआयमध्ये सिलेक्शन होऊन पण त्याला रिजेक्ट केलं आणि त्याच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं ईडब्ल्यूएसचं. आणि असं भरपूर ठिकाणी केलं त्यांनी, भरपूर ठिकाणी सर्टिफिकेटवरनं आता रिजेक्ट करणं चालू आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की रूल स्ट्रिक्ट आहे, तर जे रूल्स आहेत त्याच्यानुसार जा. मग फेक फॉर्म भरू नका, अदर कॅटेगरीतनं फॉर्म भरू नका. तुमची जी रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी त्यातनंच फॉर्म भरा. आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं तर बोललोच मी. तसंच सेंट्रल ओबीसीचं काय असतं, जेवढ्या पण तुमच्या कॅटेगरीज आहे, एससी असो एसटी असो, तुमचे जे जे सर्टिफिकेट्स तुम्हाला लागतात, व्हॅलिडिटी लागते त्याचे सगळं रिन्यू केलेलं आहे की नाही तेवढं बघून घ्या. नसेल केलं तर ते लवकरात लवकर टाकून द्या. ऍटलीस्ट पुढच्या एक्झामला तरी कामात येईल. आणि हे याच्या आधी पण खूप विकली टॉकमध्ये सांगितलेलं आणि खूप व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. पण मुलं एवढं करूनही सुधारत नसेल तर आता हा तुमचा फॉल्ट आहे, याला आम्ही काही करू नाही शकत. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघू आपण. कोणताही ग्रॅज्युएट मुलगा चालू शकतो, याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग बरेच जण विचारतात की सर डिप्लोमा झालेलं आहे, त्यानंतर मी इंजिनिअरिंग केली तर मी चालेल का? हो हो, ॲट द एंड तुमचं ग्रॅज्युएशन झालं ना, ते मॅटर करतं. माझे डिप्लोमा केलेला असेल तेही चालेल, ओपन युनिव्हर्सिटीतला एखादा स्टुडंट असेल तर तेही चालतं, त्याचा काही इश्यू येत नाही. ठीक आहे. पण ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी चालतं, ॲटलिस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. ठीक आहे. सर फायनल इयरच्या स्टुडंटनी फॉर्म भरला पाहिजे का? आता तसं त्यांनी दिलेलं तर आहे की फायनल इयरचे स्टुडंट भरू शकता, पण त्याला कंडिशन अशी आहे की फायनल इयरला असे पाहिजे की तुमचं 31/12/2021 म्हणजेच 31 डिसेंबरच्या अगोदर तुमचा रिझल्ट लागला पाहिजे. आता त्याच्या दोन गोष्टी आहे. जे स्टुडंट फायनल इयरला आहे ते म्हणतील सर आम्ही आत्ता फायनल इयरला आहे, आमचं अजून 7वं सेमिस्टर चालू आहे किंवा 5वं सेमिस्टर चालू आहे, जर तुमचा 3 वर्षाचा कोर्स असेल तर त्यांचं म्हणणं असेल की आम्ही आत्ता फायनल इयरला, आम्ही ग्रॅज्युएट पुढच्या वर्षी होणार आहे 2022ला, तर तुम्ही तर कशाच इलिजिबल नाहीये. आणि ज्या मुलांचं म्हणणं असेल सर आम्ही आत्ता फायनल इयरला आहोत, आमचं लास्ट सेमिस्टर बाकी आहे किंवा आत्ता लास्ट सेमिस्टर झालेलं आहे, तर ते मुलं इलिजिबल आहेत. कारण आता ज्यांची एक्झाम झालेली त्यांची मला वाटतं 31 डिसेंबरच्या अगोदर तर रिझल्ट लागूनच जाईल. आणि जे मुलांची अजूनही फायनल इयरला आहे, लास्ट सेमिस्टर आहे, पण अजून एक्झाम झाली नाहीये समजा, तर होऊनच जाईल ना 31 डिसेंबर पर्यंत, राईट. मग आता जर याच्यात दोन उलट्या केसेस पकडू, काही मुलं म्हणतील सर आमची अजून झालीच नाही एक्झाम, तर काय गॅरंटी 31 पर्यंत होईल. आणि काहींचं म्हणणं असेल एक्झाम झाली पण अजून रिझल्टच लागला नाही, तर काय गॅरंटी 31 पर्यंत लागेल.
तर जर तुमचा रिझल्ट लागलेला नाहीये आणि समजा रिझल्ट लागलाच नाही 31 तारखेपर्यंत, जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये लागला, तर तुम्हाला ते काही जेलमध्ये नेणार नाही. तुम्ही म्हणू शकता की त्यांनी क्लिअरली दिलं होतं तिथे की लागला तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आम्ही फॉर्म भरून ठेवला. आता रिझल्ट नाही लागला आमचा तर आम्ही डिस्क्वालिफाय झालो, तर झालो, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर आमची एक्झामच नाही झाली तरी काही हरकत नाही. पण जे फायनल इयरच्या फायनल सेमिस्टरला मला वाटतं त्यांनीच हा स्टंट मारा. ज्यांचं आत्ताशी 7वं सेमिस्टर चालू आहे किंवा 5वं सेमिस्टर चालू आहे, जर ते 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर त्यांनी तर भरण्यात काही पॉईंटच नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? बाकी आता जर याच्यासाठी परत मुलांनी कॉल केले की सर तुम्हाला काय वाटतं, तर मी त्यांना म्हणणार व्हिडिओ बघा, व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर मी हे क्लिअर सांगतोय, ज्यांची एक्झाम झालेली आहे त्यांनी बिंदास फॉर्म भरून टाका. रिझल्टचा वेट नका करू, कारण की 31 तारखेमध्ये रिझल्ट लागूनच जाईल असं पकडून चाला. नाही लागला तर ठीक आहे ना, तेवढी तरीच घ्यायचीच होती तुम्हाला. आणि चुकून 31च्या ऐवजी 30 तारखेला रिझल्ट लागला, नंतर रिग्रेट करण्यात काय पॉईंट आहे यार, मी फॉर्म भरायला पाहिजे होतं. त्यामुळे भरून टाका. ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज आणि सीजीपीए हे भरपूर वेळ सांगितलेलं आहे, एकदा परत रिपीट करू. पर्सेंटेज जे आहे तुमचे ते ॲग्रिगेट टाकावं लागतात. सीजीपीए जो आहे तो पण तुम्हाला कन्वर्ट करावा लागतो पर्सेंटेजमध्ये. भरपूर मुलं म्हणतील सर पण याला पर्सेंटेजची अट आहे का? तर नाही, पर्सेंटेजची कुठलीही अट नाहीये. ठीक आहे. मी एक क्रॉस मारतोय, मुलांना असं नको वाटायला की पर्सेंटेज काही टाका. पर्सेंटेजची अट नाहीये, पण पर्सेंटेज शक्यतो जे तुमचे आहे ते व्यवस्थित टाका. आणि ॲग्रिगेट म्हणजे कशा असतात, तुमचे फर्स्ट इयरची टोटल, सेकंड इयरची टोटल, थर्ड इयरची टोटल. फॉर एक्झाम्पल देतो मी, ॲग्रिगेट पर्सेंटेज कसं काढायचं तसं त्यात दिलेलं त्यांनी. फर्स्ट इयरला मला मिळाले 500 मार्क्स, सेकंड इयरला 600, थर्ड इयरला 700 आणि फायनल इयरला 800 मार्क्स मिळाले. तर 500, 600, 700, 800 मला यांची सगळ्यांची ॲडिशन करावं लागेल. आणि यांची ॲडिशन केल्यानंतर ही ॲडिशन किती पैकी आहे? समजा फर्स्ट इयरचा पेपर 1000चा आहे, सेकंड इयरचा पण 1000चा आहे, थर्ड इयरचा पण 1000चा आहे. तर टोटल 4000 पैकी मला इतके मार्क्स भेटलेले. किती पैकी? 4000 पैकी. तर मला जर 4000 पैकी 2600 मार्क्स भेटत आहे. हे 2600 कुठून काढले मी? फर्स्ट इयरचे 500, सेकंड इयरचे 600, थर्ड इयरचे 700, फायनल इयरचे 800. याची टोटल 2600 येते. ठीक आहे. इंटू 100 करायचं. तर तुमचं हे जे काय पर्सेंटेज येईल म्हणजे 65% येईल. तर हे तुमचं ॲग्रिगेट झालं. क्लिअर? तर खाली असते टोटल मार्क्स, वरती असते ऑप्टेन मार्क्स पूर्ण 4 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे. जर तुमचं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर, आणि एखादा डिप्लोमावाला असेल तर त्याला सेकंड इयर नंतर जर त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं असेल तर सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयर या 4 वर्षाचे पकडायचे. भरपूर मुलं नंतर कॉल करून विचारतात सर आमच्या फायनल इयरच्या मार्कशीटवरती फायनल इयरचेच मार्क्स आहे किंवा आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये शेवटच्या 2 वर्षांचे मार्क्स आहे. ते काही का असे ना, त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे की आणि बँकिंगच्या ऑलमोस्ट सगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला ॲग्रिगेट पर्सेंटेज टाकावा लागतो. म्हणजे तर एकदा काढून घ्या, व्यवस्थित पद्धतशीर टोटल मारून घ्या, लक्षात ठेवा, स्वतःच्या मेल आयडी वरती सगळ्या डिटेल्स सेंड करून ठेवा आणि मग फॉर्म भरताना तेच पर्सेंटेज वापरून घ्या. क्लिअर? सर जर समजा आम्ही पर्सेंटेज चुकीचे टाकले, आमचे 65 भरताय आणि चुकून आम्ही 63 टाकले, 64 टाकले, आता त्यांनी तसं दिलेलं आहे रूल, तर तसंच करायला पाहिजे खरं तर. पण जर चुकून कोणाचं झालं तर मग ठीक आहे, आता ते तुम्हाला मॅनेज करावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. पण कसं याच्यात पर्सेंटेजची अटच नाहीये या फॉर्ममध्ये. त्यामुळे चुकून 65च्या ऐवजी 64 जरी टाकलं तर काही एवढं मोठं क्राईम नाहीये, आणि 65च्या ऐवजी 66 टाकलं तरी मोठं काही क्राईम नाहीये. त्यामुळे शक्यतो तसं करूच नका, आणि केलं त्याच्यासाठी परत फोन नका करू. मी हे परत परत का बोलतोय, कारण खूप जास्त कॉल्स येतात एक्झाम लास्ट डेटच्या अगोदर आणि मुलं हेच डाऊट विचारतात. म्हणून मी सगळे डाऊट इथं क्लिअर करतोय की चुकून जर पर्सेंटेज 65च्या ऐवजी 64 झाला तरी ठीक आहे या एक्झामला, कारण इथं पर्सेंटेजची अटच नाही मुळात. ठीक आहे. आणि सीजीपीएचं पण तसंच. सीजीपीएचं इंटू 10चं एक जनरल मल्टिप्लिकेशन असतं, पण बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये इंटू 9 असतं, इंटू 9.5 असतं. बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांच्या मार्कशीटच्या शेवटी दिलेलं असतं त्यांनी की कसं कन्वर्ट करायचं पर्सेंटेजमध्ये. आणि ते नसेल कळत तर युनिव्हर्सिटीत एखाद्या सरांना, तुमच्या टीचरला, एखाद्या सिनियरला फोन लावा, त्यांना विचारा की पर्सेंटेज कसे कन्वर्ट करायचे, ते तुम्हाला सांगतील. आम्हाला फोन नका करू. ठीक आहे. कारण तोच डाऊट तुमच्यासाठी एकच डाऊट येतो, पण आमच्यासाठी 100 मुलं कॉल करतात, खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून सगळे डाऊट्स याच्यात क्लिअर केले. क्लिअर? पुढे एजेस. मी मॅथ्सचा टीचर आहे, मला ते एजेसच वाटलं एकदम, एजचा टॉपिक. तर आता एजचा काय क्रायटेरिया आहे बघा. एजचा क्रायटेरिया असा आहे की सगळ्यात चांगली गोष्ट, ही खूपच चांगली गोष्ट आहे मुलांसाठी, की 1 एप्रिल 2020 पर्यंत तुमचं एज काउंट करणार आहे. म्हणजे तुम्ही आत्ता खरं तर भरपूर जण एज बार झालेले असतील, पण ते जर तुम्ही 1 एप्रिलला एज बार नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर भरपूर जणांना एक राहस की साहस आहे. मला वाटतं बिफोर 1 एप्रिल, म्हणजे 1 एप्रिल आता इथे 2020, सॉरी इथं डेट चुकली बरं का आमच्याकडे. एक सेकंड. हे 1 एप्रिल 2000 पाहिजे हे, कारण 21 वर्षाची एज लिमिट आहे ना. तर इथं 2000 करा फक्त. ठीक आहे. तर 1 एप्रिल 2000 1 एप्रिल 2000 याच्या आधीचा जन्म पाहिजे तुमचा. ही डेट पण चालते. तुम्ही जर 1 एप्रिल 2000 ला तुमचा जन्म असेल तोही चालेल, किंवा त्याच्या आधीचा जन्म पाहिजे. आणि 2 एप्रिल 1991 याच्या नंतरचा जन्म पाहिजे, आफ्टर.
ही डेट पण चालते, बोथ डेट इन्क्लुडेड आहे. एखाद्याचा जन्म 2 एप्रिल 1991 असेल तेही चालेल, त्याच्यानंतर असेल तरी चालेल, आणि किंवा मग याच्या आधी पाहिजे, ठीक आहे. पण 2000 इकडचा नाही पाहिजे आणि याच्या अगोदरचा नाही पाहिजे. क्लिअर? ही एवढी विंडो आहे. तर 21 ते 31 असं एज आहे, पण मला वाटतं मी डेटच देऊन टाकली, याच्यामध्ये पिक्चरच क्लिअर होऊन जाईल सगळ्यांचा, ठीक आहे. एखाद्याचा डेट ऑफ बर्थ 2001 असेल तर तो इलिजिबल नाहीये, 1990 असेल तर तो इलिजिबल नाही. ही डेट बघून घ्या, मेसेज करू नका. भरपूर जण मेसेज करून सांगता, सर माझी ही डेट ऑफ बर्थ आहे, मी इलिजिबल आहे का? अरे यार, तुम्ही मोजू शकता ना, बघू शकता ना, सिरियसली. तर 2 एप्रिल 1991च्या नंतरचा जन्म पाहिजे. 2 एप्रिल 1991च्या नंतरचा जन्म पाहिजे, त्याच्या अगोदरचा जन्म नाही पाहिजे. क्लिअर? ओके. जनरल, ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 30 वर्षाची एज लिमिट आहे. अरे इथं दिलेलंच आहे. त्याच्यासाठी बघा, जर त्या कॅटेगरीत असाल तुम्ही तर तुमचा 2 एप्रिल 1991च्या नंतरचाच जन्म पाहिजे, आणि ओबीसी मध्ये असाल तर 33 वर्ष म्हणजे 2 एप्रिल 1988 पर्यंत चालेल, आणि एससी एसटी मध्ये असेल तर 35 वर्ष म्हणजे 2 एप्रिल 1986 मध्ये, आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असेल तर 10 वर्षाचं असतं, आणि त्यामध्ये पण पीडब्ल्यूडी प्लस ओबीसी असेल तर 10 आणि 3 13 असतं, पीडब्ल्यूडी प्लस एससी असेल तर 15 वर्षाचं असतं. ते सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे. तर मेजर तर सांगितलं आम्ही एज बद्दलचं, एज्युकेशन बद्दलचं आणि वॅकन्सीज बद्दलचं. याच्यात काही डाऊट्स आहेत का तर मला एकदा बघू द्या. याच्यात जनरली मुलं काय विचारतात, पर्सेंटेजचं विचारतात, ते मी क्लिअर केलं. फायनल इयरच्या मुलांचं पण क्लिअर केलं. ईडब्ल्यूएसचं पण एकदम क्लिअर झालेलं आहे, ठीक आहे. अजून काही डाऊट्स असतील तर पुढे आहेच आपल्याकडे. आता इकडे फीसचं बघा. फीस जी आहे ती एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी ₹0 आहे, फीसच नाहीये. आणि जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी ₹750 आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीतनं भरा. मी परत परत सांगतोय, फेक फॉर्म भरू नका. मल्टिपल फॉर्म्स, जर तुम्ही मल्टिपल फॉर्म्स भरले तर, आता मल्टिपल फॉर्म्स कधी भरायची गरज पडते? बऱ्याच वेळेस असं होतं की मुलांचं एखाद्या वेळेस फॉर्म भरताना काहीतरी चुकलं आणि खूपच मेजर चुकून गेलं. जसं की समजा कॅटेगरी आहे एसटी पण चुकून झालं एससी, ठीक आहे. असं होतं बऱ्याच वेळेस. तर असं जर झालं तर पुढे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम होता, कारण की कट ऑफ खूप वेगवेगळे लागतं ना. आता तुम्ही एससी कॅटेगरीतून चुकून तुम्ही एसटी भरलेले आणि कट ऑफ जर का कमी लागला आणि तुम्ही क्वालिफाय होऊन गेले आणि तुम्ही मेन्स दिली, तर मग हे तर गडबड झाली ना. एखादा जनरल कॅटेगरीतला त्यांनी मुद्दाम ओबीसी मधनं भरला की बघू काय होतं, पास होतो मी आणि पुढे जाऊन नंतर आपण चेंज करू, तर ही खूप गडबड होऊन जाते. तर अशी जर मेजर ब्लंडर झाली तुमच्याकडनं, मेजर ब्लंडर, आता जर समजा तुमची स्पेलिंग मिस्टेक झाली, शक्यतो स्पेलिंग मिस्टेक होऊ नका देऊ, पण चुकून स्पेलिंग मिस्टेक झाली तर स्पेलिंग मिस्टेकसाठी नंतर ॲफिडेव्हिट करू शकता. पण तुम्ही कॅटेगरी चेंज करता यासाठी काही नाही करतायत, कारण की कॅटेगरीमुळे तुमची सगळी प्रोसेस चेंज झाली ना, तुमचे मार्क्स चेंज झाले ना. तर मग अशा वेळेस तुम्ही परत फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडनं खूप मेजर ब्लंडर झाली आणि तुम्हाला हे कळून गेली आधीच, 25 ऑक्टोबरच्या अगोदरच तुम्हाला कळालं की यार माझ्याकडनं गडबड झाली, माझं पेमेंट पण झालं होतं, पेमेंट नसेल झालं तर मग तर बिंदासच भरा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे सर आम्ही 2 फॉर्म भरू शकतो का? हो, 2, 3, 4, 5 फॉर्म भरू शकता तुम्ही, आणि जो तुमचा शेवटचा फॉर्म असतो तो आयबीपीएस कडनं एक्सेप्ट केला जातो, एसबीआय कडनं. समजा एसबीआयचा चालू आहे ना, पण सगळ्या डिटेल्स सेम टाकायच्या, डिटेल्स वेगवेगळ्या नाही टाकायच्या, सगळ्या डिटेल्स सेम टाकायच्या, फक्त जी मिस्टेक झाली तेवढी चेंज करायची. ईमेल ॲड्रेस सेम टाका, मोबाईल नंबर सेम टाका, तर मग ते कळून जातं की चला याच ॲप्लिकेशनचा, याच कॅन्डिडेटचा फॉर्म आहे, तर ते लास्ट फॉर्म एक्सेप्ट करता. पण सर प्रत्येक फॉर्मसाठी पैसे लागतात का? हो. तर प्रत्येक फॉर्मसाठी ₹750 तुम्हाला एक्स्ट्रा भरावे लागतील, जर तुम्ही या कॅटेगरीत जाता, किंवा मग ₹0 फीस असेल तुम्ही 100% भरू शकता. पण भरपूर मुलांचं असं आहे, आता एक्झाम्पल म्हणून समजा एखाद्याला फीसच नाहीये, ठीक आहे, आणि त्याचं असं म्हणणं आहे की सर माझी चूक झालेली, पण जाऊ द्या नंतर बघून घेऊ आपण. अरे बाबा, एक तर तशी फीस लागून लागली तर मग परत फॉर्म भरायला काय हरकत आहे? आणि जर तुम्हाला कळालेलं आहे तर, किंवा आता एखादा स्टुडंट जनरल कॅटेगरीचा आहे, त्यांनी फॉर्म भरला, चुकीचा फॉर्म भरला, आणि त्याला कळालं की आपण फॉर्म चुकीचा भरला आणि त्याचं पेमेंट नाही झालेलं, तरी मुलं आळशीपणा करतात की यार परत कोण फॉर्म भरेल. तर नंतर गाढवपणा करू नका, कारण की नंतर तुम्हाला कोर्टात जाऊन ॲफिडेव्हिट करावं लागतं. त्या प्रोसेसपेक्षा तर ही प्रोसेस बरी ना. आत्ता 15-20 मिनिटं गेलेत, काय बिघडतंय परत फॉर्म भरायला? त्यामुळे परत फॉर्म भरू शकता तुम्ही, जर मेजर मिस्टेक असेल तर, आणि मात्र पैसे एवढे लागतात, आणि जर पेमेंट नसेल झालेलं तर मग तर बिंदास भरा, ठीक आहे. ओके. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस टोटल 4 स्टेजेसमध्ये आहेत. आता पहिली आहे प्रीची स्टेज आहे, त्यानंतर मेन्सची आहे, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे, याच्यामध्ये लेटर आणि एसे असतं, आणि सगळ्यात शेवटचं एक तर फक्त इंटरव्ह्यू होईल, पण कोविडमुळे सध्या इश्यू चालू आहेत, तर फक्त इंटरव्ह्यू होऊ शकतो, किंवा इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज होऊ शकते, ज्याला आधी जीडी म्हणायची, ठीक आहे. याच्याबद्दल बोलतो, डिटेलमध्ये सांगतो. बघा, डिटेलमध्ये आहे स्टेज 1 जी आहे प्रीची एक्झाम, त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट्स आहे, इंग्लिश, क्वांट आणि लॉजिक, ठीक आहे. इंग्लिश आहे 30 क्वेश्चन्स, 30 मार्क्स, 20 मिनिट्स. मॅथ्स आहे 35 क्वेश्चन्स, 35 मार्क्स, 20 मिनिट्स. आणि लॉजिक पण आहे 35 क्वेश्चन, 35 मार्क आणि 20 मिनिट, ठीक आहे. तर 20-20-20 असे 60 मिनिटाचा पेपर आहे, 1 तासाचा. सेक्शनल टायमिंग असतो, ठीक आहे. 100 क्वेश्चन्स आहे, 100 मार्क्स आहे, ठीक आहे. सेक्शनल कट ऑफ असतो का सर? सेक्शनल कट ऑफ नसतो. सेक्शनल कट ऑफ नसतो, म्हणजे प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ काढणं गरजेचा नाहीये. एसबीआय साठी तसं असतं, पण ओव्हरऑल कट ऑफ लागतो. मग सर सेक्शनल कट ऑफने तर आम्हाला खूप खुश व्हायला पाहिजे का? काहीच उपयोग नाही खुश होऊन, कारण की ओव्हरऑल कट ऑफ इतका लागतो की तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट्समध्ये स्कोर करावा लागतो. असं नाही की इंग्लिशमध्ये समजा 2 मार्क घेतले आणि क्वांटेलरमध्ये तुम्ही 25-25-50 घेतले तरी उपयोग नाही, कारण ओव्हरऑल कट ऑफ जर 60 लागला तर इंग्लिशचा सपोर्ट लागलच ना.
आणि मेन्ससाठी बघा याचे नावं ऍक्च्युली त्यांनी वेगळे दिलेले, मी इथं नावं एकदम सोपे ठेवले मुलांना समजण्यासाठी. त्यांनी नावं रिझनिंग अँड कम्प्युटर ॲबिलिटी दिलेले. सर कम्प्युटरचा ऍक्च्युली कोडिंगचा प्रकार असतो, आपलं जनरल कम्प्युटर नसतं. क्वांटचं पण नाव क्वांट नाही दिलेलं त्यांनी मेन्ससाठी, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन असं दिलेलं असतं. तर ते नाव आहे, पण मी नाव सिंपल ठेवले मुलांना कळण्यासाठी. जीएचं पण जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक्स वगैरे दिलेलं असतं, इकॉनॉमिक बँकिंग अवेअरनेस, इकॉनॉमिकल अवेअरनेस. ठीक आहे. तर LR मध्ये बघा 45 क्वेश्चन आहे, 60 मिनिटं आहे, सॉरी 60 मार्क आहे. 45 क्वेश्चन 60 मार्क, खूप जास्त वेटेज आहे लॉजिकचं. आणि 60 मिनिट्स आहे, त्याला टाइम पण खूप आहे. मॅथ्ससाठी 35च क्वेश्चन आहे, पण त्याचे मार्क 60 आहे, खूपच जास्त. म्हणजे क्वांट तर खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो जर तुम्ही नीट बघितलं तर, वेटेज वाईज. ठीक आहे. बाकी त्याचा तुम्हाला इम्पॉर्टन्स आहे नाही ती नंतरची गोष्ट. बट तुम्ही विचार करा ना, 60 मार्कला आहे 35 क्वेश्चन, आणि याला पण 60 मार्क आहे. क्वांट आणि LR मिळूनच 120 मार्क्सचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये. इंग्लिश आणि जीके मात्र 40-40 मार्क्सचं आहे. इंग्लिशला पण 10 क्वेश्चन असे, 5 क्वेश्चन असे असतात जे 2-2 मार्क्सचे असतात, किंवा मग काही क्वेश्चन 1.5 मार्क्सचे असतात. ते मॅनेज केलेलं असतं त्यांनी. याच्याबद्दल अभ्यास कसा करायचा, स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, हे सगळं तुम्हाला पुढे शिकवलं जातं. युट्यूबवरती तुम्ही जर फॉलो करा तर तुम्हाला माहिती असेल. आपण एक्झामला जाण्या अगोदर पण या सगळ्या गोष्टी सांगतो. पण एक बेसिक आयडिया तुम्हाला माहित पाहिजे की सब्जेक्ट्स कोणते, असे सब्जेक्ट्स आहे. तर टोटल 155 क्वेश्चन आहे, 200 मार्क्स, 180 मिनिट आहे, 3 तासाचा खूप मोठा पेपर असतो. आणि हा पेपर जसा संपला तसा लगेच डिस्क्रिप्टिव्हचा पेपर चालू होतो. डिस्क्रिप्टिव्हचा नेक्स्ट स्लाइडवरती मी सांगतो तुम्हाला. तर याच्याबद्दल पहिले ऐकून घ्या. क्वांट लॉजिकचं जे आहे लेवल खूप जास्त असते. म्हणजे बँकिंगच्या एक्झाम मधला सगळ्यात टफ पेपर जर म्हणायला गेलं तर एसबीआयला तुम्ही म्हणू शकता. एसबीआय पीओ, त्यानंतर IBPS पीओ खालोखाल. ठीक आहे. तर खूप टफ असतो. मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, सगळ्या वर्षी मी एसबीआय पीओचे पेपर दिलेले. खूप डिफरंट एक्सपिरियन्स असतो, आणि तो एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला पाहिजे. तुम्ही हा नका विचार करू की यार पेपरची लेवल जास्त आहे मग मी देऊ की नको. पण एक बघून या, तुम्हाला खरंच पेपर खूप जबरदस्त सेट होतो. क्वेश्चन्सची क्वालिटी खूपच भारी असते. नंतर बाहेर मेमरी बेस्ड पेपर पण येतो, पण ते काही फेकतात, काही म्हणजे काही पण. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेले की मी स्वतः पेपर दिला होता आणि एखाद्या PDF मध्ये पेपर बघितला, ते म्हणतात हाफ क्वेश्चन आला, हा क्वेश्चन येतच नाही. खूप भारी भारी क्वेश्चन सेट केलेले असतात. पण हा, मुलं येऊन बाहेर येऊन जरा जास्त एक्झॅगरेट करतात. पण हे एवढं मान्य आहे की लेवल जास्त असते. पण आपण तसं प्रिपरेशन करूही शकतो आणि करायलाही पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला दुसऱ्या एक्झाम्सला तर नक्कीच होईल. ठीक आहे. तर चांगला पेपर असतो मेन्सचा बऱ्यापैकी. आणि प्रीचा तर नॉर्मल जसा पॅटर्न आहे तसा सगळ्या एक्झाम सारखा पॅटर्न आहे. पण प्रीची लेवल पण थोडी जास्त असते. पण मला वाटतं सगळ्यांनी फॉर्म भरले पाहिजे. कोणीच असा विचार नका करू की एक्झामची लेवल जास्त आहे. नाही, पण तुम्ही ही एक्झाम देऊन बघायला पाहिजे. खूप जास्त फायदा होईल याच्याने तुम्हाला बाकी एक्झामसाठी पण. ठीक आहे. सो हा पॅटर्न आहे तुमचा मेन्सचा. पण मेन्सला पण सेक्शनल कट ऑफ नाहीये. ठीक आहे. तसं मी इथं खाली लिहिलंच आहे. स्टेज 3 बघा डिस्क्रिप्टिव्हची. आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये कसं आहे, लेटर आणि एसे. तर लेटर टाईप करायचं असतं तुम्हाला 20 मार्क्ससाठी, आणि एसे असतो 30 मार्क्ससाठी. असं टोटल 50 मार्क्सचा पेपर असतो. 30 मिनिटात करायचा असतो डिस्क्रिप्टिव्हचा. सर हो, लगेच पेपर संपला की तिथे लगेच कीबोर्डवरती तुम्हाला टायपिंग करावं लागते. ठीक आहे. मग सर टायपिंगचा काही क्लास लावावा लागेल का? बिलकुल नाही. नॉर्मल आहे, त्याच्यात तुम्ही थोडे दिवस अगोदर करू शकता. फातिमा मॅडम तुम्हाला YouTubeवरती हे सगळं डिस्क्रिप्टिव्ह बद्दल सांगतील. मॅडम याच्या आधी पण सेशन घेतलेले, आणि जसं प्रीचा पेपर होऊन जाईल तसं आम्ही याच्याबद्दल तुम्हाला गाईड पण करू. बऱ्याचशा वेबसाईट्स पण आहे, त्याच्यावर तुम्ही ती प्रॅक्टिसही करू शकतात फ्रीमध्ये सगळं. मी हे सगळं तुम्हाला वीकली टॉकमध्ये सांगेल प्रीची एक्झाम झाल्यानंतर. इतक्या लवकर त्याची गरज नाहीये. हां, पण डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास थोडा थोडा तुम्ही आता करू शकता. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मॅडम जसं तुम्हाला GST करायला लावता ना, त्याचा भयंकर फायदा होतो डिस्क्रिप्टिव्हमध्ये. त्यामुळे तुम्ही फातिमा मॅडमला रेग्युलर फॉलो करा. मॅडम तुमच्याकडनं हे सगळं प्रिपेअर करून घेतील. तुम्ही याची काळजी करू नका. ठीक आहे. फक्त डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस कोणत्या वेबसाईटवर करायची हे तुम्हाला मी प्री नंतर सांगेल, आत्ता नाही सांगत. ठीक आहे. तर याच्यामध्ये 30 मिनिट्स असतात. पण असं काही वेगळं टेन्शन घेण्याची गरज नाहीये, आणि खूप काही असं अवघड लेटर आणि एसे लिहायचं म्हणजे खूप अवघड काम आहे का? नाही, नाही. तुम्ही जर थोडी चांगली रेग्युलर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ह्याही गोष्टी बऱ्यापैकी जमतील. ठीक आहे. त्यानंतर सर याचा कट ऑफ पण असतो का? हो, हो. त्याचा पण कट ऑफ असतो. तो कट ऑफ शक्यतो ते डिक्लेअर करत नाही. पण ठीक आहे, म्हणजे कट ऑफ ते तर त्यांच्यावरती राहील. आता बऱ्याच जणांचं असं म्हणतो, सर कट ऑफ पण आधीच सांगून द्या. नाही, कट ऑफ नाही सांगू शकत आपण आधी. ते त्यावेळेस डिसाईड होतं. ठीक आहे. त्यानंतर स्टेज 4 पर्सनल इंटरव्ह्यू. आता स्टेज 4 जे आहे याच्यात पर्सनल इंटरव्ह्यू होतोय. मागच्या वेळेस पर्सनल इंटरव्ह्यूच झाला मुलांचा. कारण की कारण की कोविडमुळे त्यांनी ग्रुप एक्सरसाइज घेतलीच नाही. पण त्याच्या अगोदरपर्यंत ग्रुप एक्सरसाइज, GD वगैरे घ्यायचे ते. तर यावर्षी पण त्यांनी सांगितलं की एकतर फक्त इंटरव्ह्यू होईल 50 मार्कचा, किंवा जर का कोविडच्या सिच्युएशनमुळे सगळ्या गोष्टी नॉर्मल असल्या तर इंटरव्ह्यू 30 मार्क्सचा होईल, आणि ग्रुप एक्सरसाइज 20 मार्क्सची. सर ग्रुप एक्सरसाइज काय असतं? तुम्हाला ग्रुपमध्ये एक पर्टिक्युलर टास्क दिलेली असते, एक तुम्हाला केस स्टडी दिलेली असते, किंवा काही ना काहीतरी ते तुम्हाला सांगतात. याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला फातिमा मॅडम सांगतील. हे सगळं डिपार्टमेंट मॅडमकडे. पण याची सध्या गरज नाही. याची गरज सध्या पण नाही. प्री टू मेन्स, मेन्स नंतर पण आपण ते घेतो. आणि जर त्यावेळेस सिच्युएशन चांगली असली तर आपण ऑफलाईन क्लासमध्ये पण ते घेऊ शकतो. आणि मागच्या वेळेस पण आपण तसं केलं होतं. ठीक आहे. तर मागच्या वेळेस म्हणजे त्याच्या मागच्या वेळेस, ज्यावेळेस कोरोना नव्हता त्यावेळेस, तर क्लासमध्ये भरपूर GDचे सेशन्स व्हायचे. ग्रुप एक्सरसाइज म्हणलं तरी चालेल त्याला. तर याच्याबद्दल आपण अपडेट्स देऊ जशी जशी मेन्सची एक्झाम होईल त्यावेळेस. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी सेक्शनल कट ऑफचा मुद्दाम पॉईंट दिला होता, विसरायला नको म्हणून. तर सेक्शनल कट ऑफ प्रीला पण नाहीये, मेन्सला पण नाही याच्या. ठीक आहे. पण इकडे मात्र करतात ते. इकडे मात्र करतात. कुठे? डिस्क्रिप्टिव्हला करतात कट ऑफ. पण एक नॉमिनल असतो तो. ठीक आहे.
आणि याला नसतो, मात्र प्रीला नसतो आणि मेन्सला पण नसतो. क्लिअर? बाकी असा सेशन पूर्ण ओव्हरऑल त्याचे 4 स्टेजेस आहे. पण तुम्ही विचार करा, एवढ्या सगळी प्रोसेस आहे, पण ही सगळी प्रोसेस ते 3 महिन्यामध्ये कंप्लीट करण्याचा विचार करतायत आणि करतात पण. मागच्या वेळेस पण त्यांनी केलं होतं. त्यामुळे फॉर्म 100% भरा. इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे जर समजा आता एक क्रिकेटच्या भाषेत बोलायला गेलं, मी बऱ्याच वेळेस क्रिकेटचं एक्झाम्पल देतो. क्रिकेटच्या भाषेत बोलायला गेलं तर बघा, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये T20 क्रिकेट खेळलं जातं. इंडियामध्ये आपलं IPL आहे, पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रीमियर लीग आहे, बांगलादेशमध्ये बांगलादेश प्रीमियर लीग आहे, कॅरिबियन प्रीमियर लीग आहे, श्रीलंकाची पण प्रीमियर लीग आहे, भरपूर आहेत, बरोबर. पण शेवटी IPLचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. म्हणजे जर तुम्ही ख्रिस गेलला विचारलं की यार कसं वाटतंय, तुम्ही एवढा लीग खेळतो, बिग बॅश खेळतो, ऑस्ट्रेलियनची खेळतो, भरपूर खेळतो, तर मग तुला कोणती आवडते? तो म्हणतो की IPLचा एक्सपिरियन्स सगळ्यात वेगळा आहे. तसं SBIचा एक्सपिरियन्स सगळ्यात वेगळा आहे सगळ्या एक्झाम्समध्ये. त्यामुळे हा एक एक्सपिरियन्स प्रत्येकाने घेतला पाहिजे. भले तुम्ही SBI जॉब करणार आहे, नाही करणार आहे, पण SBIची एक एक्झाम देऊन यायची मेन्सची. मेन्सची दिली तर ती त्यातल्या त्यात एक अचिव्हमेंट आहे. SBIची मेन्स देणं आणि तो एक्सपिरियन्स घेऊन येणं. खूप भारी एक्झाम असते. पुढे जाऊ आपण आता. सॅलरी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. सर पैसे किती भेटणार? तर आपण आपल्या एका स्टुडंटची डायरेक्ट सॅलरीच घेतलेली इथे. आम्ही त्याचं नाव वगैरे थोडंसं कट केलंय फक्त. कदाचित तुम्हाला ते ब्लर असेल, दिसणार पण नाही. नको दिसायला, तर मी सांगतोच आहे. एकदम प्रूफ आहे प्रॉपर. आत्ताच जॉइनिंग झालेली त्याची. पे स्लिप बघा ऑगस्ट 2021 ची आहे. ठीक आहे. तर बेसिक पे जे आहे ते 41,960 आहे. जे या रिक्रुटमेंटमध्ये पण 41,960च दिलेले त्यांनी. म्हणजे मागच्या रिक्रुटमेंटचं आणि या रिक्रुटमेंटचं सेम आहे. आणि बाकीचे आता आहेत ना अलाउन्सेस, जे आपण नेहमी सांगतो, हे अलाउन्सेस भरपूर असतात. जर तुम्ही याची सॅलरी बघितली तर 66,818 इथं लिहिलेली, 66,000. पण याच्यामध्ये अजून 4-5 गोष्टी ॲड होतात. मोबाईलचं बिल ॲड होतं, पेट्रोलचं बिल ॲड होतं, फर्निचरसाठी तुम्हाला दर 5 वर्षाला काही ना काहीतरी भेटत असतं. ते तर 5 वर्षानंतरचं आहे. पण तुमचं बाकी रेग्युलर जे तुमचे अलाउन्सेस आहे, ह्याचे डेलीचे जे अलाउन्सेस आहे, बाबा तुम्ही कामवाली बाई लावा न लावा त्याचे थोडेफार पैसे भेटतात. मोबाईलचं सांगितलं मी तुम्हाला, याचंही सांगितलं, फोनचं बिल सांगितलं, पेट्रोलचं एक भेटतं तुम्हाला. अजून 4-5 पॉईंट्स होते. थांबा एकच मिनिटं, विसरायला नको. मी त्याच्याकडनं लिहूनही घेतलं होतं. पेट्रोल, हां, न्यूजपेपरचं एक भेटतं तुम्हाला, बरोबर. असे बरेच आहेत. तर त्याचं म्हणणं होतं की ते सर सगळे जर पकडले तर एक 8,500-9,000 रुपये ते वेगळे भेटतात महिन्याला. तर तुम्ही जर 66,000 8,500-9,000 टाकले तर जवळपास एक 75,000 पर्यंत सॅलरी आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आता हे डिपेंड करतं की कुठल्या सिटीमध्ये. मुंबईसारख्या सिटीत असेल तर थोडंसं जास्त पैसे भेटतात. बाकीच्या सिटीत असेल तर थोडंसं कमी, कारण तिकडचा रेंट जास्त आहे. बाकी राहायला घर त्यांच्याकडनंच आहे बघा. हाऊस रेंट अलाउन्स किती आता हा हाऊस रेंट अलाउन्स आहे इथं 2,934 दिले, पण त्याच्यावरती त्यांनी तेच हे भरपूर डिटेल आहे यार. याच्यावरनं त्यांनी पर्सेंटेज पण सांगितलं की सर सॅलरीचे इतके पर्सेंट हे, इतके पर्सेंट ते. खूप डिटेलमध्ये जाईल, पण सिंपल सोप्या भाषेमध्ये 70,000 ते 75,000 तुम्ही सॅलरी तर आरामात पकडून घ्या. आणि वरचे जे अलाउन्सेस अजून भरपूर तुम्हाला फॅसिलिटी भेटतात. जसं फर्निचरचा बघा, दर 5 वर्षानंतर तुम्हाला करू शकतात तुम्ही. तर भरपूर गोष्टी म्हणजे SBIमध्ये ना असं कोणीच कंप्लेंट नाही करत की सर मला पैशाची कमी आहे का किंवा काय. हां, काम थोडंफार जास्त असतं, पण रिलॅक्स लाईफ आहे, पूर्ण सेटल लाईफ आहे. त्याच्यात कधीच काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे तुमचंच नाही, तुमच्या पूर्ण फॅमिलीचं मला वाटतं एक सेटलमेंट होऊन जाते याच्यामध्ये. इतकं जबरदस्त आहे. आणि SBIमध्ये जेवढे मुलं आहे, कोणीच कंप्लेंट नाही करत याच्याबद्दल की सर सॅलरी प्रॉपर आहे म्हणून. ठीक आहे, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. एकदम लेटेस्ट वाली घेतली मी. आता काही मुलांनी तुम्हाला हेही सांगितलं असेल, आपल्याच क्लासची एक स्टुडंट आहे, तिला 93,000 आली होती. ठीक आहे, पण ती तिला 1.5 महिन्याची सॅलरी आली होती. तर असं होतं. तर ते 1.5 महिन्याची सॅलरी, कारण की ते एक अर्धा महिना त्यांचं थोडंसं नंतर ते इंक्रीज झालं होतं काही, तर त्यांनी ते ॲड केलं होतं. असं पण होतं, पण तिची सॅलरी 93,000 नाहीये. ती 70 पर्यंत असते किंवा 75 पर्यंत जाते. बाकी थोडंसं ॲड झालेलं असतं. ठीक आहे. तर हे असं भरपूर डिटेल्स आहे. याच्यात बऱ्याच गोष्टी आहे. याच्यावर बोलायला गेलं तर 15 मिनिटं बोलू शकतो. सर हे बोलायला पाहिजे की नाही? ऑफकोर्स बोललं पाहिजे. मुलांना एक मोटिव्हेशन फॅक्टर आहे की बाबा एवढं जर केलं तर तुमच्या आयुष्यात तुम्ही जेवढे पाप केलेले ते मला वाटतं सगळे क्लिअर होऊन जातील. कारण बघा ना, लाईफ सेट आहे ना. 75,000 सध्या सॅलरी आहे, त्यानंतर त्याला परत इन्क्रिमेंट तर होतच राहतात. बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यात पैशांच्या बाबतीत कोणीच काही तुम्हाला कंप्लेंट नाही करत. पण मात्र काम करावं लागतं. ठीक आहे. काम करावं लागतं. तेवढं एक लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही की नुसतं बसून जावे, बिलकुल नाही. त्यानंतर सर मग बॉन्ड्स वगैरे कसं आहे? आता बॉन्ड मला सांगा, पहिली गोष्ट, एवढी सॅलरी असल्यानंतर बॉन्ड असो नसो आपण कोण तोडणार आहे सांगा ना? तर बॉन्ड तसा 2 लाखाचा आहे. 2 लाख प्लस GST तुम्हाला भरावं लागतं जर तुम्ही हा जॉब 3 वर्षाच्या आत सोडून दिला तर. तर मला सांगा, एवढं सगळं असताना कोण जॉब सोडणार आहे? आणि सोडलंच समजा एखाद्याने, तर तो अशासाठी सोडेल की त्याच्याकडे त्याच्यापेक्षा बेटर काहीतरी अपॉर्च्युनिटी असेल. द्या ना मग सोडून. जर तुम्हाला याच्यापेक्षा 1 आणि 1.5 लाख महिना पगार भेटत असेल, तर तुम्ही बॉन्ड सोडायला काही हरकत नाही. तसं जर बॉन्ड बघितला 2 लाख प्लस GST 18% पकडलं, 2,36,000 होतील. म्हणजे तुम्ही इकडे 70-75,000 पकडलं तर तसे 2,25,000 होतात. म्हणजे 3 महिन्यांच्या सॅलरीमध्ये तुमचं काम होऊन जातं. पण गरजच पडत नाही पहिले तर बॉन्ड तोडायची. आणि मी म्हणतो की जर गरज पडलीच, तर ती गरज इतकी चांगली असेल की ऑलरेडी त्याच्यापेक्षा बेटर जॉब भेटतो, तर मग तोडून टाकायचं. काही हरकत नाही. बॉन्ड भरून हे करून टाकायचं. ठीक आहे. सॅलरी अराउंड 75,000 आहे, पण सगळं पकडलं तर. त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स. भरपूर जण विचारतात सर याच्या मेन्सला फक्त जनरल कॅटेगरीला आणि EWSला 4च अटेम्प्ट आहे आणि ऑदर्सला 7. अबे हे 4च नाहीये रे, जे फोनवर बनतं 4च आहे. थोडी तर लाज वाटू द्या. 4 अटेम्प्ट म्हणजे वर्षातनं एक असतो.
तुम्ही काय 4 वर्ष काय ह्याच एक्झामचं प्रिपेअर करणार आहे का? 4 वर्षात ते एक्झाम लागून तुम्ही निघून जाल ना. त्यामुळे हे अटेम्प्ट फिटेम्प्ट्स काही मॅटर करत नाही तुम्हाला. पण त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. फॉर्म भरला ओम सरांनी, त्यांनाही विचारलं सर एकदा बघून घ्या. तर सर म्हणतो की फक्त मेन्सचा अटेम्प्ट टाकायचा तिथे. त्यामुळे जर कोणी मागच्या वर्षी एसबीआयचा पेपर दिला असेल पण मेन्स नसेल दिली तर तुमचा अटेम्प्ट काउंट होणार नाही. पण जर मेन्स दिलेली असेल तर तो अटेम्प्ट काउंट होईल. त्या हिशोबाने तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं. ठीक आहे? जायचं पुढे. ओके, तर हे एक चांगलं तुम्हाला मोटिवेटिंग फॅक्टर आहे. त्यानंतर आता बाकी काही बेसिक गोष्टी ज्या मुलं चुका करतात, नवीन मुलांनी नीट बघा. फोटोग्राफची जी साईज आहे तुमची स्कॅन केलेला तो 20 ते 50 KB पर्यंत पाहिजे. सिग्नेचर जे आहे ते 10 ते 20 KB पर्यंत पाहिजे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन 20 ते 50 KB पाहिजे आणि लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन म्हणजे डाव्या हात अंगठ्याचा तुम्हाला शिक्का मारायचा आहे. ठीक आहे? आणि हँड रिटन सॅम्पल. आता हे सर हँड रिटन डिक्लेरेशन काय? याच्यामध्ये तुम्हाला लिहून द्यावं लागतं की वरती दिलेल्या सगळी इन्फॉर्मेशन खरी आहे, मीच भरलेली आहे, सगळं बरोबर आहे, काही झालं तर मीच रिस्पॉन्सिबल आहे. याचा पण त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे. तर या व्हिडिओला आम्ही टेलिग्रामवर टाकतोय. टेलिग्रामवर त्याचा स्क्रीनशॉट पण टाकू डिक्लेरेशनचा, तो सेव्ह करून ठेवा. कारण याच्या डिक्लेरेशनमध्ये बाकी डिक्लेरेशनपेक्षा थोडासा फरक असतो. काय असतं? डेट ऑफ बर्थ ॲड झालेली असते. तर याचा डिक्लेरेशनचा फॉर्मॅट आपण या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलवरती, आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावरती हे टाकून देऊ. तर सर तुम्ही एवढं का बरं सांगताय? पण आता ही बेसिक गोष्टी आम्हाला माहिती आहे. हो, तुम्हाला माहिती, पण दरवर्षी असे 15-20 स्टुडंट भेटतात ज्यांचं म्हणणं असतं की सर आमचा फोटो नीट अपलोड नाही झाला, फोटोच्या जागेवर साईन अपलोड झाली, साईनच्या जागेवर फोटो अपलोड झाला. तर या गोष्टी खूप केअरफुली करा आणि फोटो आणि साईन खूप प्रॉपरली स्कॅन करा. थोडी क्वालिटी चांगली ठेवा त्याची. भले त्यांनी केबी दिले पण त्याला तसं ॲडजस्ट करा. कारण सिग्नेचरमुळे दरवर्षी एक्झाम सेंटरला हॉल तिकीट आल्यानंतर पण भरपूर मुलं बाहेर फेकले जातात. एक्झाम सेंटरला जातात ते त्यांचं नावच नसतं तिथे. ते म्हणतात की सर त्यांची सिग्नेचर नीट अपलोड नाही झालेली. शेवटी फॉर्म भरणं किंवा घाईघाईत फॉर्म भरणं, क्वालिटी अपलोड नीट न करणं, मोबाईलमध्ये स्कॅन करणं. तर शक्यतो माझं म्हणणं आहे मोबाईलमध्ये पण करू शकता, पण चांगलं व्यवस्थित त्याला प्रॉपरली जमलं पाहिजे तुम्हाला. नाही तर सगळ्यात सोपं, थोडे पैसे जाऊ द्या तुमचे, एका प्रॉपर प्रोफेशनल माणसाकडे जा, त्याच्याकडनं फोटो साईन सगळं स्कॅन करून घ्या आणि मेलवरती स्वतःला सेंड करून ठेवा. दर एक्झामला तुम्हाला हेच सगळं अपलोड करायचे, नवीन करायची गरज नाही, पण ते चांगलं करून ठेवा. असे पण काही जण असतात, सर मागच्या मी 3 वर्षापासून एक्झाम देतोय, कधीच मला प्रॉब्लेम नाही आला, फक्त एसबीआयलाच प्रॉब्लेम आला. एसबीआयला येतोच प्रॉब्लेम, कारण ते क्लिअर नसेल तर. आणि फोटोग्राफ जो आहे ना, त्याच्या आत्ताच 20 ते 25 कॉपीज बनवून घ्या. कारण की हे दरवर्षीचे नाटकं आहेत की तुम्ही जो फोटो अपलोड करताय तोच फोटो तिथं पाहिजे. त्यामुळे मुलांचं 10वी 12वीचा जुना पुराणा कोणता तरी फोटो ठेवता जो की तुम्ही ओळखू पण येत नाही, तसं नका करू. तो फोटो जो आहे तो थोडासा नवीन काढून घ्या, हवं तर काही बिघडत नाही. आणि त्याच्या मल्टिपल कॉपीज काढून ठेवा. मी तर म्हणतो 50-100 काढल्या तरी चांगलं. जर फोटो चांगला आला असेल ना, 50-100 काढून घ्या. तर हे फोटोचं बघा. सर हे फोटोचं ब्लॅक काय केलेलं तुम्ही ते सांगा. नाही, ब्लॅकचं काय झालंय गडबडीमध्ये, फॉर्ममध्ये जोशमध्ये लिहिलं गेलं ते. इथं ब्लॅक काहीच नाहीये. व्हाईट बॅकग्राऊंडवरती पाहिजे फोटो, तसं तर नसला तरी ठीक आहे म्हणजे, पण थोडं प्रॉपर पाहिजे. सेल्फी फिल्फी करू नका. ब्लॅक काय सर, सिग्नेचर ब्लॅक कलरमध्ये पाहिजे असं त्यांचं कंपल्शन त्यांनी टाकलेलं आहे. सिग्नेचर ब्लॅक. आता एवढं सांगितल्यानंतर मुलं परत फोन करतात, सर मी सिग्नेचर चुकून ब्ल्यूमध्ये अपलोड केली तर मी काय करू? तर मग चुपचाप फॉर्म भर. आता त्यांनी रूल दिलेला आहे, त्यानंतर आपण कशाला डोकं लावायचं? जर का रूल असं तोडता येत असता तर मग त्यांनी रूल नसतं दिला ना. कुठलाही रूल का बनवता? कारण ते फॉलो झालं पाहिजे. त्यामुळे जर ब्ल्यूमध्ये असेल आणि जर काही प्रॉब्लेम आला तर मला जर फोन करत असाल तुम्ही तर फोन करू नका. मी आत्ताच सांगतोय, ब्लॅकमध्ये पाहिजे. परत हे करा. मग मुलं म्हणतात, सर याच्या आधी तुम्ही अशी कधी केस पाहिलेली आहे का? आता तुमचीच केस दिसेल असं कशाला करता ना, म्हणजे मला सांगा, तुमचंच एक्झाम्पल कशाला देऊ आम्ही बाकीच्यांना? तर सगळ्यात सिंपल आहे, परत फॉर्म भरून टाका किंवा फॉर्म भरतानाच काळजी घ्या ब्लॅकमध्ये. ठीक आहे? लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ब्लॅक किंवा ब्लूमध्ये पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही आहे. डिक्लेरेशन पण ब्लॅकमध्ये पाहिजे. तसं बघायला गेलं तर सगळं ब्लॅकमध्येच पाहिजे. फक्त लेफ्ट हँड थंब इम्प्रेशनसाठी ऑप्शन आहे ब्लूवालं. ठीक आहे? त्यानंतर कॅपिटलमध्ये नाही पाहिजे, कॅपिटलला क्रॉस केलेलं येते. तुमची सिग्नेचर जी ती अख्खी कॅपिटल नाही पाहिजे. आता समजा माझं नाव शुभम आहे, तर माझी सिग्नेचर अशी नाही पाहिजे. माझं नाव आणि माझी सिग्नेचर अशी हे नाही पाहिजे. आता काही जणांची सिग्नेचर त्यांचं नावच असेल, पण पूर्ण अख्खं कॅपिटल नाही पाहिजे. जरी तुमचं नाव तुमची सिग्नेचर असेल ना, तर मग असं करा ना, एक लेटर कॅपिटल चालतो, पहिला कॅपिटल चालतो, पूर्ण नाही चालत. सिग्नेचर आणि डिक्लेरेशन, हे जे डिक्लेरेशन पण कॅपिटल नाही पाहिजे. डिक्लेरेशन पण ज्या फॉर्मॅटमध्ये त्याच फॉर्मॅटमध्ये. त्याचा फॉर्मॅट आम्ही टेलिग्रामला टाकतो आणि त्याची लिंक हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो तुम्हाला. ओके? त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जस्ट डेट ऑफ बर्थ टाकायचे. हे थोडंसं वेगळं आहे. एसबीआयच्या डिक्लेरेशनमध्ये डेट ऑफ बर्थ पाहिजे. IBPS क्लर्कचं पण कालच नोटिफिकेशन आलं आहे. त्याचा पण व्हिडिओ आम्ही 1 तासाने बनवणार आहे. तो पण व्हिडिओ लगेच YouTubeवर अपलोड होईल, टेलिग्रामवर होईल. त्याच्यामध्ये डिक्लेरेशन वेगळं आहे, याचं डिक्लेरेशन वेगळं आहे. हे दोन्ही नीट बघून घ्या. ठीक आहे? मुलं आळशीपणा करता, एकच डिक्लेरेशन घेतात आणि त्याचं दोन्हीकडे अपलोड करून. तसं करू नका. आणि सगळ्यात मोठा गाढवपणा मुलांचा होतो की डिक्लेरेशनच्या जागेवर फोटो अपलोड करता, फोटोच्या जागेवर साईन अपलोड करता, साईनच्या जागेवर अजून काहीतरी तिसरंच अपलोड करता आणि म्हणता सर अपलोड पण झालं, मग हॉल तिकीट येत नाही, आलं तर एक्झाम देता येत नाही. असे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे ह्या गोष्टी नीट बघा. म्हणून मी इतका वेळ दिला याच्यावरती, बरं का? भरपूर मेहनत घेऊन हे परत सांगणं चाललंय. त्याच्यामुळे तुम्ही थोडा विचार करून व्यवस्थित सगळं हे करा. व्हिडिओ तर लाईक केला असेल, तुम्हाला आवडलं असेल हे सगळं, तर आवडलं म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर. बाकी सगळ्यात महत्त्वाचं, ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवा. उद्या जाऊन कधी काही प्रॉब्लेम आला तर ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह झालेला पाहिजे. म्हणजे सर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा फॉर्म भरणार, तुम्ही याचं पेमेंट करणार, तर त्याच्यानंतर तुम्ही त्याला परत सेव्ह करू शकता.
पेमेंटही सेव्ह करू शकता आणि फॉर्मही सेव्ह करू शकता. फॉर्म सेव्ह करून ठेवा. भरपूर मुलांचा प्रॉब्लेम झाला होता, कारण याचं प्रीचं हॉल तिकीट, अरे हा सगळ्यात मेन पॉईंट तर राहिलाच. याचं प्रीचं हॉल तिकीट आणि मेन्सचं हॉल तिकीट दोन्ही वेगवेगळं असतं आणि दोन्ही पण तुम्हाला एक्झामला न्यावं लागतं. म्हणजे प्रीची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही परत येणार ना, तर ते हॉल तिकीट घेऊनच येणार आहे. ते तुम्हालाच परत देऊन टाकता हॉल तिकीट, की तुमच्याकडेच राहू द्या. आणि ते हॉल तिकीट आपल्याला परत मेन्सला घेऊन जावं लागतं. आणि बरेच मुलं त्या दरम्यान प्रीचं हॉल तिकीट हरवून टाकतात. प्रीचं हॉल तिकीट हरवून टाकल्यानंतर मग ऑप्शन काय? तर बऱ्याच वेळेस ते म्हणतात, की चला ठीक आहे, तुमच्याकडे जर का फॉर्म सेव्ह केलेला असेल, तर तेवढा फॉर्म तरी घेऊन या म्हणून, एक प्रूफ म्हणून. आणि पोरांकडे हेही नसतं. तर पहिली गोष्ट तर ती वेळच नका येऊ देऊ. प्रीचं हॉल तिकीट हरवूच नका. आणि जरी प्रीचं हॉल तिकीट आलं तुमचं, त्याच्या 2-3 कॉपीज करून ठेवा. ओरिजिनल तर ठीकच आहे, पण बाकीच्या पण कॉपीज करून ठेवा, कारण ते हरवायला नको. हे मी प्रीच्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला परत सांगेल. पण सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की हा फॉर्म आपल्याला सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशनमध्ये बघा मेजर 2 मुलांचे इश्यूज असतात. त्याच्यासाठी इतके कॉल येतात, आम्ही डायरेक्ट याचा स्क्रीनशॉटच ठेवलाय बघा, तुम्हाला दिसत असेल. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात, तर सगळ्यात शेवटी जो फायनल सबमिशन असतं, त्यावेळेस तुम्हाला 3 इथे बॉक्सेस येतात. आय ॲग्री, आय कन्फर्म दॅट माय नेम फील्ड बाय मी वगैरे, वगैरे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की मी जे नाव माझं टाकलेलं आहे, ते सगळं एकदम करेक्ट स्पेलिंग वगैरे आहे, त्यात काहीच चुका नाही आहे. आणि तिसरं आहे, की देअर इज अ चेंज. माझ्या डॉक्युमेंटमध्ये चेंजेस आहे आणि आणि मी त्याचं प्रूफ दाखवलं तुम्हाला ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता नीट ऐकून घ्या. काही मुलांचं असं असेल, की त्यांच्या आधार कार्डवरती, पॅन कार्डवरती स्पेलिंग मिस्टेक असेल. ठीक आहे, त्यांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल आणि त्यांना आता आधार कार्ड, पॅन कार्ड दुरुस्त करायला वेळ नाही आहे, किंवा ते जरी बरोबर असेल, तर त्यांचं 10वीच्या मार्कशीटवरती नाव काहीतरी चुकीचं असेल, असं काहीतरी गोंधळ असू शकतो. तर तुम्हाला करायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं, हे जे आय ॲग्री दिलेलं आहे पहिलं, 3 बॉक्सेस आहे बरं का याच्यामध्ये. पहिला बॉक्स आहे आय ॲग्री, तो तुम्हाला करणंच आहे कंपल्सरी, त्याशिवाय तो फॉर्म पुढे जातच नाही. आणि मग हे 2 ऑप्शन येतात. आता ज्यांच्या स्पेलिंग्स सगळ्या करेक्ट आहे, ज्यांच्या फॉर्ममध्ये काहीच चुका नाही, सगळं परफेक्ट आहे, त्यांनी या तिन्ही ठिकाणी टिक नाही मारायचं. पोरं येडासारखे तिन्ही ठिकाणी टिक मारत बसता, फॉर्म सबमिट होत नाही, मग परत फोन करता. तर तुम्हाला पहिलं तर कंपल्सरी करायचं आहे. जर तुमच्या फॉर्ममध्ये कधीच काही गडबड नाही, तर तुम्हाला हे दुसरा बॉक्स टिक करायचा आहे. पहिला बॉक्स टिक करायचा, ओके आय ॲग्री, आणि दुसरा, की माझी सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे, ओके. बस 2च बॉक्स क्लिक करायचे आणि पुढे फॉर्म सेव्ह करून टाकायचा. तिसरा नाही करायचा. ठीक आहे. आणि ज्यांच्या याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असतील, ठीक आहे, काही मुलींच्या याच्यामध्ये पण आता नाव चेंज होतं, मॅरिड असतील, बराच गोंधळ होऊन जातो. तर मग तुम्हाला पहिलं टिक करायचं आणि तिसरं टिक करायचं हे, की बाबा माझ्या नावामध्ये मिस्टेक आहे, तर मी याचं प्रूफ तुम्हाला एक्झामिनेशनच्या वेळेस दाखवलं. आता मुलींचं जर समजा मॅरिड असतील, तर त्यांच्या आधार कार्डवरती कदाचित हसबंडचं नाव असतं, एक्झाम फॉर्मवरती वडिलांचं नाव असतं, मग ते थोडंसं मिसमॅच होतं. तर मग तुम्ही तुमचं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. मॅरेज सर्टिफिकेट जर असेल, तर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येत नाही ना, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येतो ना कुठेच. मॅरेज सर्टिफिकेट दाखवलं त्यांना कळून जातं, की अरे इथं वडिलांचं नाव आहे, इथं हसबंडचं नाव आहे. तर तेवढा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतो. काही जणांचं नाव चुकीचं असेल, काहींचं सरनेम चुकीचं असेल, काहींचं वडिलांचं नाव चुकीचं असेल. असं जे काही तुमच्या चुका असतील, ज्या तुम्हाला वाटते आता दुरुस्त नाही होऊ शकत, हे आम्ही डायरेक्ट सिलेक्शन झाल्यानंतरच ॲफिडेव्हिट करू कोर्टातनं, किंवा समजा माझ्या नावामध्ये मिस्टेक आहे, तर मी त्याच्यासाठी आत्तापासून टेन्शन नाही घेणार. मी फक्त फॉर्म भरताना काय करेल, आय ॲग्री करेल आणि हा बॉक्स टिक करेल तिसरा, किंवा माझ्या याच्यामध्ये मिस्टेक आहे, मी मान्य करतो, मी तुम्हाला दाखवून देईल एक्झामच्या वेळेस. एक्झामच्या वेळेस मी माझं आधार कार्ड दाखवेल, मला एक्झाम देता येईल. आणि जर माझं सिलेक्शन झालं, तर सिलेक्शनच्या वेळेस ते मला विचारतील, की अरे तुमची मिस्टेक होती, काय झालं? तर मग कोर्टात 10 मिनिटात एक ₹100 बॉन्डवरती ॲफिडेव्हिट करून घ्यायचं आणि मग चालू द्यायचं पुढे. ठीक आहे, तर ते होऊन जातं. तर ही नंतरची गोष्ट आहे. सिलेक्शन झाल्यानंतर कसं करायचं, कसा फॉर्मॅट राहील, ते आम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगू. पण खूप पुढची गोष्ट आहे. सध्या तुम्ही फॉर्म भरताना जर तुमचं सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील, तर हे पहिले 2 बॉक्सेस टिक करा. आणि जर सगळ्या गोष्टी प्रॉपर नसतील, तर पहिली आणि तिसरी बॉक्स टिक करा. ठीक आहे. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेजचा एक फेमस क्वेश्चन आहे मुलांचा. तिथं लिहिलंय त्यांनी, की तुम्हाला कम्प्युटरचं काही नॉलेज आहे का? तिथं नो करू नका. तिथं कंपल्सरी येसच करा. आणि येस केल्यानंतर ते विचारता, की डिटेल्स द्या कम्प्युटरच्या. आता याच्यामध्ये कसं असतं, की जर समजा तुम्हाला ग्रॅज्युएशनला कम्प्युटर हा सब्जेक्ट असेल, तर काही टेन्शनच नाही. पण ग्रॅज्युएशनला कम्प्युटर हा सब्जेक्ट नसेल, किंवा एम-एस-सी-आय-टीचा तुम्ही कोर्स नाही केलेला, एम-एस-सी-आय-टीचा कोर्स केलेला असेल तरी काही टेन्शन नसतं. एवढंही नसेल तर बघा इथं काय दिलेलं आहे आता. इथं बघा डिटेल्स ऑफ कम्प्युटर नॉलेज. तिथं एवढे ऑप्शन्स येतात. फॉर्म भरताना आहे हे. सर्टिफिकेशन इन, डिप्लोमा इन, डिग्री इन, किंवा स्टडीज इन हायर स्कूल्स अँड कॉलेजेस. तर सगळ्यात सोपं, कॉलेजमध्ये प्रत्येकाला हा सब्जेक्ट झालेला असतो, तर हे सिलेक्ट करायचं, की बाबा शाळेमध्ये मी हा सब्जेक्ट केला होता. नाही तर मग सर्टिफिकेशनचं काही तुम्हाला एम-एस-सी-आय-टी टाकावं लागेल. आणि इथे हायर स्कूलचं, कॉलेजचं जरी सिलेक्ट केलं, तर इथे लिहून येतं कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट, तर कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट टाकायचा. एम-एस-सी-आय-टी असेल, तर इथं तुम्ही एम-एस-सी-आय-टी लिहू शकता, किंवा सर्टिफिकेशन एम-एस-सी-आय-टी, ते आता सिलेक्ट केल्यानंतर येईल तिथे. सध्या आम्ही हेच ठेवलेलं आहे इथे. क्लिअर? तर असं कोणाचंच होणार नाही, की सर माझ्याकडे काहीच नाही म्हणून. हे बघा, एक तर तुमच्याकडे एम-एस-सी-आय-टी झालेलं असेल, किंवा तुमचं कम्प्युटरमध्येच काही ना काहीतरी झालेलं असेल, इंजिनिअरिंग म्हणा, किंवा तुमचं त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असेल, किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तेही नसेल, तर तुम्ही एवढं तर करूच शकता, की शाळेमध्ये कॉलेजमध्ये मला हा सब्जेक्ट होता आणि सर तेही नव्हतं, तरी पण तेवढं करून टाका. त्याच्यामुळे कुठल्याही स्टुडंटला आजपर्यंत रिजेक्ट केलेलं असं आम्ही ऐकलं नाही. आणि जे मुलं आता एस-बी-आयमध्ये आहेत त्यांनाही विचारलं, ते म्हणे सर त्यावेळेस ते भरपूर सपोर्ट करतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या, तेवढा मेजर इश्यू नाहीये. आणि
जर तुमच्याकडे MSCIT नसेल तर माझं काय म्हणणं आहे, MSCIT ला आता ऍडमिशन घेऊन ठेवा साईड बाय साईड. इकडे अभ्यास चालू ठेवा, MSCITची एक्झाम द्या, काही स्कोर बीर नाही केला तरी चालतो, काठावर पास झाले आणि सर्टिफिकेट भेटले तरी चालतं ना. तर अप्लाय करून टाका, ठीक आहे. आणि ज्यांचं पण पॅन कार्ड, आधार कार्ड याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते पण रिन्यू करायला चालू करा. आधार कार्ड पण रिन्यू करून भेटून जातं. सगळं आताच करेक्शन करून घ्या ना, काही प्रॉब्लेम राहणार नाही, ठीक आहे. त्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, हे बघून घ्या एकदा. एक डिक्लेरेशन 3 बॉक्सेसचं आणि एक कम्प्युटर नॉलेज. क्लिअर? डन. या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या होत्या. त्याच्याबद्दल खूप जास्त कॉल्स येतात. त्यामुळे प्लीज कॉल करू नका. आत्ताच बघून घ्यायचं, मी सगळं क्लिअर केलं. आणि जर याच्यातनं काही कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ. ठीक आहे, पण फोन नका करू त्यासाठी. आता याच्यानंतर पण कॉमन डाऊट्स काय आहेत मुलांचे? एवढं सांगितल्यानंतर पण हे जे मेजर डाऊट्स याच्याबद्दल मुलं खूप विचारतात. आता एक पटापट बघू आपण. हे 3 बॉक्सेसचा इश्यू तुम्ही आत्ता क्लिअर केला डिक्लेरेशनचा. कम्प्युटर नॉलेजचं पण आत्ताच सांगून दिलं. ठीक आहे. त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक्स भरपूर जणांच्या असतात, पण जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही फायनल सिलेक्शन नंतर त्याच्यासाठी ॲफिडेव्हिट करू शकता, त्याच्यात चेंजेस करू शकता. आणि जर वेळ असेल सध्या तर आधार कार्ड वगैरे हे चेंज करा. आता बऱ्याच जणांचा फोन येतो, सर माझं 10वीचं जे मार्कशीट आहे ना त्याच्यामध्येच प्रॉब्लेम, तर ते चेंज करणं तर मुश्किल आहे. तर त्यासाठी तुम्ही ॲफिडेव्हिट करू शकता नंतर कोर्टात. ठीक आहे, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस. तर त्याचं सध्या टेन्शन घेऊ नका. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड, हे अपलोड करताना आधार कार्डच्या जागेवर आधार कार्ड फोटो. आता पॅन कार्डचा पण तुम्हाला ते नंबर मागता, पण ते ऑप्शनल आहे. फॉर्म भरताना तुम्हाला ते पॅन कार्डचा नंबर मागता, पण ते ऑप्शनल आहे. तर हे डॉक्युमेंट्स अपलोड म्हणजे मला हे म्हणायचं होतं की फोटोच्या जागेवर फोटो अपलोड करा, साईनच्या जागेवर साईन करा, डिक्लेरेशन जागेवर डिक्लेरेशन करा. मुलं सगळं मिसमॅच करता, फॉर्म सबमिटही होऊन जातो आणि म्हणतात सर त्यांनी कसं काय सबमिट केलं. अबे ते थोडी ना फोटो बघताय, ते फक्त तुमच्याकडे त्यावेळेस सबमिट करून घेतात आणि त्याची प्रोसेस नंतर होते, नंतर तुमचा गेम होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित करा. दरवर्षीचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट्स नीट अपलोड करा. याच्यानंतर पुढे पर्सेंटेज आणि CGPAचं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे. खूप डिटेलमध्ये सांगितलं पर्सेंटेज CGPAचं, तेवढं तिकडे बघून घ्या. ठीक आहे, जर कोणी डायरेक्ट डाऊटसाठी आलं असेल तर. सर ओपन युनिव्हर्सिटीतनं माझं झालेलं आहे तरी चालतं, डिप्लोमा झालेला आहे. थांबा, डिप्लोमा म्हणजे कोणता डिप्लोमा? नुसता डिप्लोमा असेल तर चालणार नाही, पण डिप्लोमा नंतर परत पुढे ग्रॅज्युएशन केलेलं आहे बाबा, की डिप्लोमा नंतर मी इंजिनिअरिंग केली किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल ते, तर मग ते चालून जातं. ठीक आहे, पण ओनली डिप्लोमा नाही चालत. डिप्लोमा प्लस तुमचं पुढे ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आणि ओपन युनिव्हर्सिटीवाल्यांचं पण चालतं. हे ऐकून घ्या, ओपन युनिव्हर्सिटीसाठी खूप फोन येतात बरं का. सर मी ओपन युनिव्हर्सिटीतनं माझं ग्रॅज्युएशन झालं, चालेल का? हो हो चालतं, काही टेन्शन नाही. ठीक आहे, बॅकलॉग वॅकन्सीज, बॅकलॉग वॅकन्सीज अप्लाय करायच्या नाही. सुरुवातीचं फॉर्म भरताना तुम्हाला लिहून येईल की तुम्ही कशासाठी अप्लाय करताय, रेग्युलर वॅकन्सी का बॅकलॉग वॅकन्सी. रेग्युलर वॅकन्सी 2000 आहेत, बॅकलॉगच्या 56 नाही. 56 साठी अप्लाय नाही करायचे, 2000 साठी अप्लाय करायचे. ठीक आहे, फेक किंवा रिपीट फॉर्म भरू का, शक्यतो अवॉइड करा. रिपीट फॉर्म भरू शकता जर खूप मोठी ब्लंडर असेल तर. तुम्ही 10ही फॉर्म भरू शकता, जो तुमचा 10वा फॉर्म असेल तो एक्सेप्ट होईल. ठीक आहे, पण 10 फॉर्मसाठी 10 वेळेस पैसे भरावे लागतील. ठीक आहे. EWS सेंट्रलचं इयर, या इयरचा मी गोंधळ सगळ्यात सुरुवातीलाच क्लिअर केला. EWS त्यांनी 2020 आणि 2021 हे वर्ष दिलेले आहे. आता 2020-21चा अर्थ काय होतो, की हे 2020 चालू झालं होतं 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 इथपर्यंत, जे की संपून गेलेले आहेत. म्हणजे याचं तुम्हाला जर सर्टिफिकेट पाहिजे असेल EWSचं, हे तुम्ही मागच्या वर्षीच काढलेलं पाहिजे होतं. आता भरपूर नमुने असे असतील ज्यांना तर माहीतच नव्हतं, त्यांच्याकडे तर अजून पण नसेल. तर मग आता हे थोडंसं रिस्की आहे. मग याच्यामुळे त्यांनी तिथं क्लिअरली लिहिलं आहे की जर असा इश्यू असेल तर तुम्ही चुपचाप जनरल कॅटेगरीतनं भरा. आता तुमची रिस्क आहे. जर तुम्ही त्यासाठी मला कॉल करताय तर मी तर म्हणेल की तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे होतं. कारण याच्या अगोदर पण 1000 वेळा सांगितलेलं की सगळे सर्टिफिकेट काढून ठेवा. नवीन बॅचेस असो, जुन्या बॅचेस असो, सगळ्यांना सांगितलेले. आणि एवढंही करून नसेल तर मग एक तर जनरल भरू शकता किंवा यांना फोन करा SBIच्या याच्यावरती आणि त्यांना विचारा ते काय सांगतात. पण ते ऑब्व्हियसली तुम्हाला तेच सांगतील जे मी सांगतोय. कारण ते कसं काय म्हणणार आहे ना, नाही आम्ही टाकलंय तसं, पण चालून जातं दुसरं, असं थोडी म्हणणार आहे. आता रूल बनवलेला आहे तर ते रूलला फॉलोच करायला लावतील ना. तर चलो, तो सेंट्रलचं चालतं का स्टेटचं? नाही, स्टेटचं नाही चालत, सेंट्रलचं चालतं. ठीक आहे, सेंट्रलचंच लागतं. हे बघा, तुम्ही जर कुठल्याही कॅटेगरीत असाल ना तर हे सगळे सर्टिफिकेट बिटिफिकेशन नाटकं जे आहेत ना सगळे कंप्लीट करून ठेवायचे. 31 मार्च झाला की एप्रिल महिन्यामध्ये पहिले हे काम करायचं. एप्रिल महिन्यामध्ये पहिले कामाला लागून जायचं. सगळे सर्टिफिकेट अपडेट करायचे, सगळं व्हॅलिडिटी हे ते सगळं करून ठेवायचं वर्षभरासाठी. कारण हे दरवर्षी करावं लागतं. स्टेटचं बऱ्याच जण म्हणतात सर 3-3 वर्षाचं असतं. अरे भैया, सेंट्रल के लिए हर साल आपको अपडेट करना पडता है. ठीक आहे, कारण एवढं सगळं केलं, सिलेक्शन झालं नाही, याच्यामुळे जर काय रिजेक्शन झालं तर किती महागात पडेल ते. ठीक आहे, तर ह्याचा पण डाऊट क्लिअर केला मी, स्टेटचं नाही चालत. त्याच्यानंतर प्री ॲडमिट कार्ड, आता प्री आणि मेन्सच्या ॲडमिट कार्डचं असं आहे की प्रीचं ॲडमिट कार्ड जे ते तुम्हाला मेन्सला घेऊन जावं लागतं. त्यामुळे प्रीचं ॲडमिट कार्ड सांभाळून ठेवायचं. ठीक आहे, बोंबलत पोरं फक्त प्रीचं ॲडमिट कार्ड घेऊन जातात एक्झामला, मेन्सचं नाही. त्यांना वाटतं सर हेच आणायला सांगितलं होतं. अबे मेन्सचं पण आणावं लागेल ना. आणि काही नुसतं मेन्सचं घेऊन जातात, प्रीचं घरी ठेवतं. तर ते नीट करा. ते तसं आम्ही ज्यावेळेस पण एक्झाम असते, एक्झामच्या 1 दिवस अगोदर आपण व्हिडिओ घेतो, त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगतो. ठीक आहे, बॉन्ड आणि अटेम्प्ट्स हे पण मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं मागेच, भरपूर डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं मागेच. ठीक आहे, हे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले. आय डोंट थिंक याच्या पलीकडे तुमचे काही डाऊट्स असतील. चुकून काही डाऊट्स राहिले असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि फोन करण्या अगोदर तुम्ही ओम सरांना फोन करू शकता, SSCच्या कुठल्याही फॅकल्टीला करू शकता, पण फोन करायच्या अगोदर प्लीज कृपा करून हा व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यात तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. नसेल झालं तर कमेंट बॉक्समध्ये टाका, एखादा राहिला असेल तर आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बाकी मुलं विचारत होते सर नवीन बॅच कधी? तर नवीन बॅच 11 नोव्हेंबरला आहे. सर ही ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे?
आता सगळ्यात महत्त्वाचं, औरंगाबादमध्ये आत्ता शाळांना परमिशन भेटली. पण कोचिंग क्लासेसला अजून तशी फुल फ्लेज परमिशन नाहीये. तसं काहीच नाहीये. पण आता आपण वेट करू दिवाळीपर्यंत, कारण दिवाळी 4, 5, 6 नोव्हेंबरला आहे. दिवाळीनंतर जर का त्यांनी तसं काही दिलं, तर आम्ही त्यावेळेस अनाउन्समेंट करू. तर बरेच मुलं म्हणतात, "सर तुम्ही आत्ताच अनाउन्समेंट करा, आत्ताच आमचे ॲडमिशन्स घ्या." हे बघा, हा गाढवपणा आमच्याकडनं फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाला होता. आम्ही त्यावेळेस अनाउन्समेंट केली, मुलांना बोलावलं, मुलं सगळे अडकून बसले आणि त्यांनी नंतर परमिशन काढून घेतली. तर तसा परत गोंधळ नको व्हायला. कारण आम्ही तर थोडंफार सफर करतोच, पण आमच्यापेक्षा जास्त मुलं सफर करतात. कारण इतक्या दुरून तुम्ही ट्रॅव्हल करून येणार, इथं डिपॉझिट भरणार, इथं रेंट भरणार, इथं हे करणार, भरपूर गोष्टी आणि अचानक जर कळालं परत क्लास बंद झाला तर आणि ते काही आपल्या हातात नाहीये. त्यामुळे एकदा सुरळीत चालू होऊ द्या, मग आम्ही अनाउन्समेंट करू. पण तोपर्यंत 11 नोव्हेंबरला नवीन ऑनलाईन बॅच जी आहे, ऑनलाईन बॅच तिथं आपण चालू करूच आणि जर ऑफलाईनलाही परमिशन भेटली, तर मग ऑफलाईन पण पॅरललमध्ये चालू करू शकतो. मग सर आम्ही ऑनलाईनवाले ऑफलाईनला उड्या मारू का वगैरे, वगैरे ते त्यावेळेस डिसाईड करू. त्याच्याबद्दल अजून कसलंच कन्फर्मेशन नाहीये. आणि याच्याबद्दल नवीन ऑनलाईन बॅचचा डिटेलमध्ये सिलेबस कसा असतो, काय असतो, कसं शिकवणार काय, हे सगळं एका व्हिडिओत आम्ही सांगणार आहे. त्याचा 2-3 दिवसामध्ये एक व्हिडिओ YouTubeवरती येऊन जाईल डिटेलमध्ये. ठीक आहे. दर आपण 1 महिना अगोदर टाकत असतो. तर 11 नोव्हेंबर आहे म्हणजे 11 ऑक्टोबरपर्यंत आम्ही टाकून देऊ 1 महिना अगोदर. कारण ॲडमिशन प्रोसेस तेव्हापासूनच चालू होते. पण सध्या मुलांचं हे म्हणणं होतं, "सर एस-बी-आयची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. मग आम्ही काय करू ॲडमिशनसाठी?" तर हे बघा, कुठलीच एक्झाम, एस-बी-आय सोडा, कुठली पण एक्झाम असो बँकिंगची, असं 2 आणि 3 महिन्यात प्रिपरेशन होत नाही. त्याला बरेच एक प्रोसेस लागते. कारण 4 महिन्यांची तर बॅचच असते. 4 महिन्यांची बॅच, त्यानंतर थोडासा सेल्फ स्टडी आणि बाकीच्या गोष्टी फेवरमध्ये गेल्या तर एक 5-6 महिने तरी लागतील. तर इतक्या शॉर्ट नोटीसवर आपला एस-एस-एमध्येच नाही, कुठे पण जगात तुम्ही कुठेही क्लास केला तर इतक्या कमी ह्याच्यात होत नाही आणि सगळे क्लासवाले तुम्हाला हेच सांगतील, की इतक्या कमी ह्याच्यात होत नाही. तरी मुलांचं म्हणणं असतं, "नाही सर आम्ही रेकॉर्डेड बॅच घेऊ का?" आता आपल्या रेकॉर्डेड बॅचेस पण अवेलेबल आहे. बरोबर? तर रेकॉर्डेड बॅच जरी अवेलेबल असेल, तरी माझं म्हणणं आहे, की रेकॉर्डेड बॅचला शक्यतो घेऊ नका. जर तुमच्याकडे ऑप्शन असेल लाईव्ह बॅचचं, आपल्या क्लासची रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे. पण माझं म्हणणं आहे, की त्यात तुम्हाला तेवढी एनर्जी राहणार नाही, तेवढी मजा येणार नाही. आता भरपूर मुलांनी याच्या आधी रेकॉर्डेड बॅच घेतलेली आहे. पण ते कोणी घेतलेली माहिती आहे का? ज्यांच्याकडला नाईलाज आहे, जे जॉब करतात, ज्यांच्याकडे पॉसिबलच नाही लाईव्ह करणं, अशा मुलांनी रेकॉर्डेड घेतली आणि त्यांनी घेतली तर चालते. कारण ते एनिवे जॉब करताय म्हणजे ते रेकॉर्डेडच घेणार आहे. नवीन बॅच जरी चालू झाली तरी ते रेकॉर्डेडच करणार आहे. त्यांच्यासाठी ठीक आहे. पण ज्यांच्याकडे वेळ आहे, जर लाईव्ह पॉसिबल असेल, तर तुम्ही प्लीज लाईव्ह करा. कारण त्याच्यात एक एनर्जी वेगळी राहते, तुमचं पार्टिसिपेशन वेगळं राहतं आणि हे तुम्ही त्या स्टुडंटसोबत इंटरॅक्ट करा, ज्यांनी आधी बॅचेस केलेले आहेत. ते तुम्हाला हेच सजेस्ट करतील, की यार रेकॉर्डेडपेक्षा लाईव्ह बेटर आहे म्हणून. जर नाईलाज असेल तर रेकॉर्डेड करा. ठीक आहे. आपल्या क्लासची पण अवेलेबल आहे. पण तरी आम्ही रिकमेंड करू, की जर तुम्ही 1 महिना थांबताय तर लाईव्हच करा तुम्ही. ते जास्त बेटर राहील. बाकी चॉईस तुमची. तुम्हाला घ्यायची तर घेऊ शकता. आता जसं एस-बी-आयचं नोटिफिकेशन आलं, खूप कॉल्स चालू होते, की सर आम्ही रेकॉर्डेड घेतो. मागच्या बॅचमध्ये ॲड होतो, जेणेकरून आम्ही सिलेबस पटापटा कव्हर करू. अरे पण ते नुसतं एखादी मूव्ही नाहीये किंवा एखादी सीरियल नाही, की आपल्याला फक्त फिनिश करायची. त्याचा क्लासवर्क, होमवर्क सगळी गोष्ट असते. आणि मी एवढा अपोज का बरं करतोय घाई न करण्याची तुम्हाला? कारण की बरेच मुलं घाईघाईत ॲडमिशन घेतात, पटापटा प्रिपेअर करतात, एखादी एक्झाम देतात आणि ती एक्झाम नाही निघाली, की मग डिप्रेशनमध्ये जातात. यार माझ्याकडनं बँकिंग होणारच नाही आता, माझ्याकडनं होऊच शकत नाही हे, हे किती टफ आहे. अरे पण तुम्ही प्रॉपर वेने अभ्यास केला का पहिले ते तर बघा. त्याला तेवढा वेळ दिला का? कारण विचार करा, जर असं 2 आणि 3 महिन्यामध्ये एखाद्या बॅचला ॲडमिशन घेऊन सिलेक्शन होणार असेल, तर आतापर्यंत सगळेच मुलं बँकेत गेले असते ना. तुमच्या गल्लीमध्ये तुम्हाला सगळेजण दिसले असते, कॉलनीमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, सगळ्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबवाले दिसले असते. दिसता का तेवढे? हलवा नाही ना गव्हर्नमेंट जॉब. वेळ लागतो ना याला. थोडं प्रॉपर प्रोसेसनी करावं लागतं. त्याच्यामुळे या गोष्टी समजून घ्या. कारण कसं आहे, आम्ही मुलांचा माइंडसेट बघितलेला इतक्या दिवसामध्ये. याच्यात डिप्रेशन खूप लवकर येतं. कारण की हा सिलेबस जो आहे तो लिमिटेड आहे. तुम्हाला तोच सिलेबस परत-परत करावं लागतं. तर एका लिमिटनंतर बोर्डम येतं. एका लिमिटनंतर तुम्ही स्टॅग्नंट होऊन जाता, की यार आता नवीन काय करू? मग त्यावेळेस मुलांना टेन्शन येतं, की यार हे पहिलेच नीट केलं असतं तर बरं झालं असतं. ती गोष्ट रिपीट करायला फार बोर होते. त्यामुळे समजून घ्या ही गोष्ट व्यवस्थित. जर बॅच करायची असेल तर थोडंसं मला वाटतं फ्रेश बॅचच करा तुम्ही रेकॉर्डेड करण्यापेक्षा. रेकॉर्ड करायचे असेल तर रेकॉर्डेड पण अवेलेबल आहे, पण ॲट युअर ओन रिस्क. ठीक आहे? पण बाकीच्या मुलांशी थोडंसं इंटरॅक्ट करूनच बघा. आणि याच्यातनं जर काही डाऊट वाटला असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ऑफिशियल नंबर तुम्हाला इथे खाली दिलेले आहेत. ठीक आहे? बाकी एस-बी-आय पीओचे मागच्या वर्षीचे सिलेक्शनचे फोटो होते. ठीक आहे? यांचे मला वाटतं क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ पण आहे. यांनी कसं प्रिपरेशन केलं हे पण आपल्या YouTubeवरती अवेलेबल आहे. त्यांचे स्पेशल व्हिडिओज आहे 50-50 मिनिटाचे. त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही प्रिपरेशन कसं केलं. तुम्ही तेही व्हिडिओ बघा. हवं तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून देऊ. चालेल सर? करायचं स्टॉप? तो विल स्टॉप हिअर आणि सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, जे काही तुमचे डाउट्स क्लिअर नसतील झाले, ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही मॅक्सिमम क्लिअर करू. जर कमेंट बॉक्समध्ये असा काही डाऊट असला, जो आम्ही याच्यात कव्हर नाही केला, तर आम्ही त्याचं उत्तर देऊ. जर याच्यात कव्हर केलेलं असेल, तर मग उत्तर नाही भेटणार. तर प्लीज जास्तीत जास्त तुम्ही डाउट्स इथं क्लिअर करा. कारण की मुलं जशी एक्झाम जवळ येते, एक्झाम फॉर्मची डेट जवळ येते, तसं डाउट्स जास्त विचारतात. आत्ता नाही विचारत. तर मला ते वाटतं व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुम्ही कुठेतरी लिंक आणि जसा एक्झामचा फॉर्म तुम्ही भरणार आहे, त्यावेळेस थोडंसं चेक करून घ्या. ठीक आहे? पण मला तरी वाटते 25 तारीख लास्ट तर तुम्ही 15 तारखेपर्यंत फॉर्म भरा. शेवटच्या डेटपर्यंत थांबू नका. शेवटी खूप गोंधळ होतो. मला वाटतं 16 तारखेला तुमचं NICLचा पेपर आहे. 17ला RRB असिस्टंट आहे, संडे. तर 17 तारखेला संडेच्या दिवशी वेळ काढून भरून घ्या. कारण 16ला पेपर होईल NICLचा. अभ्यास करायचा मूड राहणार नाही. तर 17 तारखेला फॉर्म भरून टाका सगळ्यांनी. 10 दिवस अगोदर होऊन जातं किंवा या सॅटर्डे संडेला भरा. क्लिअर? चलो सर, करायचं स्टॉप.
सो विल स्टॉप हिअर. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला काही माहिती कामाची वाटली असेल, आम्ही भरपूर डाऊट्स असे काढले होते जे मुलं रेग्युलर विचारतात, तर जर ते आवडले असतील तर नक्की लाईक करा. ठीक आहे, लाईक केला तुमचा पेपर चांगला जाईल, सिलेक्शन लवकर होईल. ठीक आहे, चलो ओके, करायचं असं स्टॉप. विल स्टॉप हिअर. थँक्यू, गुड डे, बाय बाय.